नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या एथिक्सच्या बॅचमध्ये दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. ठीक आहे. आपण पहिल्या 2 लेक्चरमध्ये जे विषयाचं शीर्षक आहे की एथिक्स, इंटेग्रिटी अँड ॲप्टिट्यूड म्हणजेच काय नीतिमत्ता किंवा नीतिशास्त्र, सत्यनिष्ठा आणि अभियोग्यता या 3 शब्दांचा अर्थ काय आहे आणि त्यांचं महत्त्व काय आहे या बाबी आपण समजून घेतलेल्या आहेत. आज आपण आपल्या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. ठीक आहे. दुसरं प्रकरण काय आहे आपलं? दुसरं प्रकरण काय आहे? म्हणजे हे खऱ्या अर्थानं आपलं पहिलं लेक्चर किंवा खऱ्या अर्थानं आपल्या अभ्यासक्रमाची सुरुवात झाली असं तुम्ही समजू शकता. आपण सुरुवातीला फक्त शीर्षक समजून घेतलं होतं. ठीक आहे. याच्यामध्ये काय काय आहे की मूल्य, वृत्ती, नैतिकता, नीतिमत्ता या आपल्या अभ्यासक्रमातील एकदम गाभा गोष्टी आहेत नीतिशास्त्रातील. मग त्या आता आपण समजून घेणार आहोत. या संकल्पनांचा अर्थ काय आहे, मूल्य म्हणजे काय, वृत्ती म्हणजे काय, नैतिकता म्हणजे काय आणि नीतिमत्ता म्हणजे काय. तर या टॉपिक मध्ये आपण काय काय गोष्टी अभ्यासणार आहेत आणि कशा अभ्यासणार आहेत ते आपण पुढल्या स्लाइडमध्ये समजून घेऊयात व्यवस्थितरित्या. ठीक आहे. काय काय आहे? मूल्य, वृत्ती, नैतिकता आणि नीतिमत्ता. यालाच आपण शॉर्ट मध्ये VAME असं म्हणणार आहोत. ठीक आहे. VAME काय आहे? शॉर्ट फॉर्म आहे कशाचा? व्हॅल्यूज, त्यानंतर ॲटिट्यूड. वृत्ती म्हणजे काय? ॲटिट्यूड. नैतिकता म्हणजे काय? मोरॅलिटी किंवा मोरल्स. आणि नीतिमत्ता म्हणजे काय? एथिक्स. ठीक आहे. या 4 गोष्टी आपण सर्वप्रथम नीट समजून घेणार आहोत. याच्यामध्ये आपण कोणते टॉपिक अभ्यासणार आहोत? या काय म्हणूयात या दुसऱ्या चॅप्टर मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संकल्पना काय आहेत. ठीक आहे. ह्या ज्या काय 4 संज्ञा आहेत त्या काय आहेत, संकल्पना काय आहेत हे आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या कशापासून बनल्या आहेत. ठीक आहे. हे जे काही VAME आहे, व्हॅल्यूज, ॲटिट्यूड, मोरल्स आणि एथिक्स, हे कशापासून बनले आहेत. ठीक आहे. त्यानंतर तिसरा टॉपिक याच्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत की यांची वैशिष्ट्ये काय आहेत, या संकल्पनांची वैशिष्ट्ये काय आहेत. ही वैशिष्ट्ये मुख्यतः 4 आहेत ते आपण अभ्यासणार आहोत की ह्या ज्या काही संकल्पना आहेत त्या स्थितीशील स्वरूपाच्या की गतिशील स्वरूपाच्या आहेत. त्यांचं स्वरूप कसं आहे, स्थितीशील की गतिशील. ठीक आहे. हे आपण अभ्यासणार. म्हणजे स्टॅटिक आहेत की डायनॅमिक. दुसरी महत्वाची गोष्ट असणार आहे ती म्हणजे ह्या सांस्कृतिक विशिष्ट आहेत की सार्वत्रिक आहेत. सांस्कृतिक विशिष्ट म्हणजे काय? कल्चर स्पेसिफिक की युनिव्हर्सल म्हणजे सार्वत्रिक. या शब्दांचे इंग्लिश टर्म सगळ्या मी आपल्या नोट्समध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आपण अभ्यासणार आहोत की या ज्या संकल्पना आहेत त्या निरपेक्ष आहेत की सापेक्ष आहेत. निरपेक्ष म्हणजे काय? ऍब्सोल्यूट. सापेक्ष म्हणजे रिलेटिव्ह. ठीक आहे. आणि त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आपण अभ्यासणार आहोत की त्या व्यक्तिनिष्ठ आहेत की
व्यक्तिसापेक्ष आहेत. म्हणजे व्यक्तिसापेक्ष आहेत ती वस्तुनिष्ठ आहेत. व्यक्तिसापेक्ष म्हणजे काय? सब्जेक्टिव्ह. वस्तुनिष्ठ म्हणजे काय? ऑब्जेक्टिव्ह. या शब्दांचे थोडक्यात तुम्हाला मी अर्थ सांगतो. स्थितिशील गतिशील म्हणजे काय? स्थितिशील म्हणजे स्टॅटिक, म्हणजे काय? कायम राहणारे, न बदलणाऱ्या. आणि गतिशील म्हणजे काय? बदलणाऱ्या. म्हणजे मूल्य ही बदलत जाणारे आहेत की कायम राहतात काही मूल्य टिकून. मग ह्या गोष्टी आता आपण अभ्यास बघणार. त्यांचं सांस्कृतिक वैशिष्ट्य आणि सार्वत्रिक म्हणजे काय? सांस्कृतिक वैशिष्ट्य म्हणजे संस्कृती परत्वे मूल्य बदलतात. एका संस्कृतीची मूल्य दुसऱ्या संस्कृतीपेक्षा वेगळी कशी असतात, किंवा काही मूल्य अशी आहेत जी सार्वत्रिक आहेत. कोणत्याही संस्कृतीत कोणत्याही समाजात गेलात तरी ती मूल्य पाहायला मिळतात. हे दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य की ही जी काही व्हीएमई आहे, मूल्य व्यवस्था आहे, ती निरपेक्ष असते की सापेक्ष असते. निरपेक्ष म्हणजे ऍब्सोल्यूट, म्हणजे संदर्भ परिस्थिती काही असो, एखादं मूल्य जर सत्य आहे तर ते कायम सत्य आहे. आणि सापेक्ष म्हणजे संदर्भ परिस्थितीनुसार बदलणारी मूल्य. ठीक आहे. आणि त्यानंतर चौथं आहे व्यक्तिसापेक्ष आणि वस्तुनिष्ठ. व्यक्तिसापेक्ष म्हणजे सब्जेक्टिव्ह, म्हणजे काही मूल्य ही व्यक्तीपरत्वे बदलतात. ठीक आहे. म्हणजे एकाच मूल्याचं महत्व हे व्यक्तीनुसार बदलतं. एका व्यक्तीसाठी एखादी गोष्ट महत्वाची असू शकते, दुसऱ्या व्यक्तीसाठी ती गोष्ट तेवढी महत्वाची नसेल. आणि वस्तुनिष्ठ म्हणजे काय? सगळ्यांसाठी महत्वाची, ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे इरेस्पेक्टिव्ह ऑफ इंडिव्हिज्युअल ही गोष्ट महत्वाची असणं. ही आपण 4 वैशिष्ट्य थोडी डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत, कारण की युपीएससीचा फोकस याच्यावरती राहिलेला आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर चौथा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत, तो म्हणजे त्याच्यामध्ये चौथा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत की ह्या ज्या काही संकल्पना आहेत, व्हॅल्यू, ऍटिट्यूड, मोरल आणि एथिक्स, यांच्यामधील आंतरसंबंध काय आहे. ठीक आहे. आंतरसंबंध, इंटर रिलेशनशिप. आणि पाचवी महत्वाची गोष्ट असणार आहे ती म्हणजे ह्या ज्या काही मूल्य, नैतिकता, नीतिमत्ता आणि वृत्ती आहेत, यांचा विकास कसा घडून आणायचा, त्या विकसित कशा होतात. म्हणजेच काय? यात आपण त्यांचा विकास म्हणजेच काय? तो कशा माध्यमातून होत असतो? सामाजिकीकरणातून. मग याच्यामध्ये आपण सामाजिकीकरणाची भूमिका अभ्यासणार आहोत. या सगळ्याच गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये शक्य नाहीयेत. आपण बघूयात आपण कुठपर्यंत जातोय. सामाजिकीकरणाची भूमिका. ठीक आहे. सोशलायझेशन. काय सांगितलं मी? आपण याच्यामध्ये काय काय अभ्यासणार आहोत? की संकल्पना काय, त्या कशापासून बनल्या आहेत, त्यांची वैशिष्ट्य या 4 संदर्भामध्ये. हे 4 म्हणजे हे 4 आणि हे 4 जवळपास 8 वैशिष्ट्य. आणि त्यानंतर त्यांच्यातील इंटर रिलेशनशिप काय आहे, यांच्यातला बारीक बारीक फरक काय आहे. या बहुतांश अर्थानं वरून वरून पाहिलं तर त्या समानार्थी किंवा एकमेकींच्या जवळ असणार आहेत. त्यांच्यामध्ये काही फरक आहेत. मग ते नेमके फरक काय आहेत, की जेणेकरून मी एक डायग्रामच्या स्वरूपात तुम्हाला दाखवेल त्यातले फरक, की एक गोष्ट दुसऱ्याला कशी लीड करते, एक गोष्ट दुसऱ्यापेक्षा कशी वेगळी आहे. ठीक आहे. या गोष्टी आपण अभ्यासणार याच्यामध्ये. आणि त्यानंतर त्यांचा विकास जर घडवून आणायचा असेल तर तो कशा माध्यमातून आणला जातो? तर सामाजिकीकरणातून. मग योग्य सामाजिकीकरणाची गरज काय आहे, या गोष्टी आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. आता आपण काय करूयात, की मी काय म्हटलं, की या संकल्पना, यांची नेमकी संकल्पना काय आहे, हे जे काही मूल्य, वृत्ती, नैतिकता आणि नीतिमत्ता, ज्याला आपण वाम म्हणतो, व्हीएमई शॉर्ट फॉर्म मध्ये, त्या नेमक्या काय आहेत. तर या गोष्टी म्हणजे ह्यांची व्याख्या, सगळ्यांची जर एकत्रित व्याख्या करायची झाली तर ती आपल्याला अशी करता येते, की ही अशी मानसिक रचित आहेत. काय म्हणतोय मी? ही अशी मानसिक रचिते आहेत. म्हणजेच काय? मेंटल कन्स्ट्रक्ट, मानसिक पातळीवरील रचिते, मेंटल कन्स्ट्रक्ट आहे, की जी व्यक्तीच्या वर्तनाचं नियमन करण्यासाठी साधन म्हणून काम करतात. मानसिक रचित की जी व्यक्तीच्या वर्तनाचे नियमन करण्याचं साधन, व्यक्ती जी वर्तन करते त्याचं रेग्युलेशन करायचं असेल तर ते त्या रेग्युलेशनचं इन्स्ट्रुमेंट, साधन म्हणून ती कामं करतात. अशी आपण त्याची व्याख्या करू शकतो. वर्तनाचे नियमन करण्याचं साधन हे एक साधन आहे. कसलं साधन आहे? मानसिक पातळीवरचं. ठीक आहे. मूल्य, वृत्ती, नैतिकता आणि नीतिमत्ता काय आहेत? मानसिक रचित, की जी व्यक्तीच्या वर्तनाचं नियमन करतात. म्हणजे व्यक्तीचं वर्तन कसं असेल ही या बाबी ठरवणाऱ्या या बाबी आहेत, की ह्या ज्या 4 बाबी आहेत त्या व्यक्तीचं वर्तन ठरवितात.
ठीक आहे. या गोष्टी आपण पुढे पाहणार आहोत. ही मानसिक रचित मी का म्हणतोय, कारण की ही जी काही VAME आहे, व्हॅल्यू, ॲटिट्यूड, मोरल आणि एथिक्स, यांना आपण थेट पाहू शकत नाही. म्हणजेच ती अमूर्त आहेत. ती अमूर्त आहेत. त्यांना आपण थेट हात लावू शकत नाही. त्यांचं आपण मोजमाप करू शकत नाही. मग हे आपल्याला कळतात कशी बरं? की एखादी व्यक्ती वर्तन कशी करते, त्यावरून आपल्याला समजतं की त्या व्यक्तीचं व्हॅल्यूज काय आहे, त्या व्यक्तीचा ॲटिट्यूड काय आहे, त्या व्यक्तीची मोरल्स काय आहेत. ठीक आहे. कशावरून समजतं? त्या व्यक्तीच्या वर्तनावरून, ती व्यक्ती ज्या कृती करते त्याच्यावरून आपण त्याचा अंदाज लावत असतो. ठीक आहे. तुम्ही जर म्हटलं की आय एम द पर्सन ऑफ इंटेग्रिटी, मी व्यक्तिनिष्ठ, मी सत्यनिष्ठ असलेली व्यक्ती आहे, तुम्ही तसं म्हणून भागणार आहे का? तर नाही. तुमचं वर्तन पाहिलं जाईल, तुमच्या कृती पाहिल्या जातील आणि त्यानंतर मग दुसरा व्यक्ती ठरवेल की तुम्ही खरंच सत्यनिष्ठ असलेले व्यक्ती आहेत का. म्हणजेच काय, की तुमच्या वर्तनावरून ह्या गोष्टी दिसून येतात. ठीक आहे. म्हणजेच ह्या अमूर्त गोष्टी आहेत. ठीक आहे. आणि त्यामुळे ती मानसिक रचित आहेत. ही गोष्ट समजली तुम्हाला? अजून दुसरी याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे या संकल्पनांचं महत्व काय असतं, या संकल्पना कोणत्या गोष्टीला जबाबदार असतात. या VAMEचं महत्व जर पाहायचं झालं किंवा हे कोणतं काम पार पाडतात ते पाहायचं झालं, तर तुम्ही जे निर्णय घेतात त्या निर्णय निर्धारणांना प्रभावित करतात, तुमच्या डिसिजन मेकिंगला अफेक्ट करतात. ठीक आहे. तुमचे निर्णय, तुम्ही जे निर्णय निर्धारण करता, तुम्ही निर्णय कसा घ्याल हे ठरवतं तुमचं मोरल्स, तुमचं ॲटिट्यूड, तुमच्या व्हॅल्यूज, तुमचं एथिक्स. ठीक आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट ही गोष्ट करतात, ती म्हणजे तुमच्या वर्तनाला मी आता सांगितल्याप्रमाणे दिशा देतात. ठीक आहे. वर्तनाला दिशा देण्याचं काम करतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट या बाबी करतात, ती म्हणजे तुम्ही ज्या चॉईसेस निवडाल, तुम्ही ज्या निवडी कराल तुमच्या आयुष्यामध्ये, त्या सुद्धा तुमच्या व्हॅल्यूज, तुमचे मोरल्स, तुमचे एथिक्स या गोष्टी डिटरमाइन करत असतात. तुमच्या आयुष्यातील तुम्ही करत असलेल्या निवडी, तुमच्या चॉईसेस, ठीक आहे, त्या 3 बाबींसाठी या व्हॅल्यूज, ॲटिट्यूड, मोरल्स आणि एथिक्स महत्वाची भूमिका पार पाडत असतात. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर अजून महत्वाची गोष्ट इथे येते, ती म्हणजे की मी काय म्हटलं की ही मानसिक रचित आहे. मग मानसिक रचित असल्यामुळे काय आहे, की ती आपल्याला थेट पाहता येत नाही. ठीक आहे. मग कसं असतं, की तुम्ही जर एखादी गोष्ट जी करता, ती गोष्ट इतर त्याकडे कसे पाहतात? म्हणजे तुमची ॲक्शन, तुमचं वर्तन इतरांकडून पाहिलं जातं आणि त्यानंतर तुमच्या व्हॅल्यूज, ॲटिट्यूड, मोरल्स आणि एथिक्स याबाबत एक अंदाज लावला जातो. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे त्या अमूर्त स्वरूपाच्या बाबी असतात. तर दुसरा पॉइंट मी म्हटलं होतं, की आपण बघणार आहोत की या कशाच्या बनल्या आहेत. हे जे आहे ते कशापासून बनलंय? इट इज मेड अप ऑफ व्हॉट? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे एक विश्वास असतो, बिलीफ. त्या गोष्टी आपण थोड्या डिटेलमध्ये बघणार आहोत. दुसरं असतं ते म्हणजे तुमच्या भावना, तुमच्या इमोशन्स. आणि तिसरं असतं ते म्हणजे तुमचा वर्तणूक कल, तुमच्या बिहेवियरल टेंडन्सीज. तुमचा वर्तणुकीचा कल कसा आहे. ठीक आहे. या 3 बाबीतून तुमच्या ह्या व्हॅल्यूज, ॲटिट्यूड, मोरल्स आणि एथिक्स बनतात. मग ही जी काही एक एक गोष्ट आहे ती आपण थोडीशी विस्तारानं बघूयात. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी काय म्हटलं तुम्हाला, भावना. तर भावना काय असतात? भावनेच्या अगोदर आपण विश्वास बघूयात. विश्वास म्हणजे काय? बिलीफ. याची जर व्याख्या करायची झाली तर ती आपल्याला अशी करता येते, की काहीतरी खरं असल्याची तुमची आंतरिक भावना म्हणजे विश्वास. काय? काहीतरी खरं आहे असं तुम्हाला वाटणं. काहीतरी खरे असल्याची तुमची आंतरिक भावना. तुमची ही तुमच्या मनातील एक भावना आहे, की ही बाब खरी आहे, असं तुम्हाला वाटणं.
म्हणजेच ती तुमची काय आहे, तो तुमचा विश्वास आहे. ठीक आहे. जसं की काय म्हणू शकतो आपण, की तुमची एखादी श्रद्धा असेल, ठीक आहे, आपली एखादी श्रद्धा असेल किंवा पुराव्याशिवाय एखादी गोष्ट खरी असल्याची वाटणं, की पुरावा नाहीये त्या गोष्टीचा, पण तुम्हाला वाटतं की ती गोष्ट खरी आहे. ती तुमची भावना आहे. तिलाच आपण विश्वास असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजेच काय, की हा जो विश्वास असतो, हा समाज, व्यक्तीसमूह काहीतरी एखाद्या गोष्टीप्रती एखादा विश्वास, एखादा दृष्टिकोन बाळगून असतो. आणि तो महत्वाचा असतो. का महत्वाचा असतो? कारण की हा विश्वास व्यक्तीला आशा देतो. काय देतो? आशा, होप्स देतो. ठीक आहे. आणि ह्या होप्स म्हणजे कसं, की आपण म्हणू शकतो, की आपल्याला काय वाटतं, की आय कॅन आय बिलीव्ह दॅट आय कॅन बिकम अन IAS ऑफिसर. माझा असा विश्वास आहे, की मी IAS ऑफिसर बनू शकतो. मग असं जर माझा विश्वास असेल, तर त्यातून माझं वर्तन, कृती या गोष्टी त्या दिशेने जातात, की मी त्यासाठीची मेहनत घेईल, त्यासाठीचा अभ्यास करेल. ठीक आहे. आणि त्यातून व्यक्तीची भरभराट होत असते. म्हणजेच काय, हा विश्वास तुम्हाला आशा देतो आणि यातूनच व्यक्तीची भरभराट होत असते. आणि या सगळ्या दृष्टीने हा विश्वास महत्वाचा असतो. ठीक आहे. विश्वास म्हणजे काय तुम्हाला समजलं, की आपली आंतरिक भावना, की काहीतरी खरं असणं, असं जे आपल्याला वाटतं त्याला आपण विश्वास असं म्हणतो. क्लिअर झालं ना सगळ्यांना? विश्वास म्हणजे काय? एक मिनिट हा. म्हणजे काय, हा जो काही विश्वास आहे, या विश्वासाचे दोन प्रकार पडतात मुख्यतः, की एक गाभा विश्वास आणि एक परीघ विश्वास. ठीक आहे. काय म्हटलं मी? एक गाभा विश्वास आणि दुसरा परीघ विश्वास. विश्वासाचे हे दोन प्रकार आहेत. हा आहे कोर बिलीफ. ठीक आहे. आणि दुसरा असतो पेरिफेरल बिलीफ, म्हणजे परिघावरील विश्वास. म्हणजे काय पेरिफेरल? मग हा गाभा विश्वास जो असतो, तो व्यक्तीची दीर्घकाळापासून किंवा समाजातील दीर्घकाळापासून टिकून असलेला विश्वास असतो. ठीक आहे. काय म्हणतोय मी, की दीर्घकाळापासून टिकून असलेला विश्वास. हा जो काही विश्वास आहे तो दीर्घकाळापासून टिकून असतो. त्याला आपण कोर बिलीफ म्हणतो, त्याला आपण गाभा विश्वास म्हणतो. गाभा म्हणजे काय? हे जे काही सर्कल असेल, हा परिघ आहे आणि हा गाभा आहे. ठीक आहे. मग हा दीर्घकाळापासून टिकून असतो. तर हा जो काय परिघावरील विश्वास आहे, तो दीर्घकाळापासून टिकून असेलच असं नसतंय. ठीक आहे. म्हणजेच काय, याचं उदाहरण जर घ्यायचं झालं, तर परिघावरील विश्वास आपण ह्याला म्हणू शकतो, की समजा तुम्हाला असं वाटणं, की एखादा ग्लास आहे, तो अर्धा रिकामा आहे. असा तुमचा विश्वास असणं. तुम्हाला कोणीतरी नीट समजावून सांगितलं, की तसं म्हणण्याच्या वेळी तू असं म्हण, की ग्लास जो काय आहे, तो पेला जो काय आहे, तो अर्धा रिकामा आहे असं म्हणण्याच्या ऐवजी अर्धा भरलेला आहे. म्हणजे तो तुमचा परिघावरील विश्वास लगेच सहजतेने बदलला ना. हे जे काही दोन्ही विश्वास आहेत, की गाभा विश्वास आणि परिघावरील विश्वास, या दोन्ही विश्वासांना आपण आव्हान देऊ शकतो. ठीक आहे. पण गाभा विश्वास बदलणं हे तुलनेनं कठीण आहे. पण परिघावरील विश्वास हा लगेच बदलला जाऊ शकतो. कसं? मी ते उदाहरणावरून तुम्हाला सांगितलं, की ग्लास हा अर्धा भरलेला आहे. ठीक आहे. त्या स्वरूपात आपल्याला त्या गोष्टी स्वीकारणं जास्त जड जात नाही. पण गाभा विश्वास जो असतो, तो दीर्घकाळापासून टिकून असतो. तो आपण लगेच बदलू शकत नाही. जसं की काय असतं, की समजा तुमचा ईश्वरावरती विश्वास आहे. ठीक आहे. आय बिलीव्ह इन गॉड, हा तुमचा कोर बिलीफ आहे. मग तो बदलला जाऊ शकतो का लगेच? तर नाही. ठीक आहे. म्हणजेच काय, की गाभा विश्वास तुलनेनं बदलणं अवघड असतं. आणि आता अजून दुसरी महत्वाची गोष्ट येते, ती म्हणजे काय, की हा जो काही दीर्घकाळापासून टिकून असलेला विश्वास आहे, त्याची पडताळणी केली जाते. तो जर समाजासाठी इष्ट असेल तर, मी काय म्हणतो नीट बघा. हा दीर्घकाळापासून टिकून असलेला विश्वास, हा जर समाजासाठी इष्ट असेल तर, इष्ट म्हणजे काय, डिझायरेबल, समाजाच्या हिताचा असेल, तर ते मूल्य बनते. या गाभा विश्वासातून समाजाची मूल्य पुढे येत असतात. जर तो समाजासाठी वांछनीय असेल तर, डिझायरेबल असेल तर. याची आपण उदाहरणं बघूया, तुम्हाला अजून क्लिअर होईल. मी जे काय म्हटलं, की दीर्घकाळापासून टिकून असलेला विश्वास, तो जर समाजासाठी इष्ट असेल तर, डिझायरेबल असेल तर ते मूल्य बनतं. ठीक आहे. आता समजा तुमचा विश्वास आहे, की काय म्हणूयात, तुमचा विश्वास काय आहे, कोर बिलीफ, की
खोटे बोलणे हे अयोग्य आहे. हा तुमचा काय आहे? विश्वास आहे. मग हा तुमचा कोर बिलीफ आहे, तो हा तुमचा गाभा विश्वास आहे. या गाभा विश्वासातून कोणतं मूल्य पुढे येतं? सत्य हे मूल्य पुढे येतं. बरोबर ना? हा तुमचा विश्वास असल्यामुळे हे मूल्य पुढे येतं. दुसऱ्या बाजूला काय म्हणूयात, की फसवणूक करणं हे अयोग्य आहे. हे जर तुमचं गाभा विश्वास असेल, फसवणूक करणं अयोग्य आहे. फसवणूक अयोग्य. म्हणजेच योग्य काय आहे? तर यातून मूल्य कोणतं पुढे येतं? तर प्रामाणिकपणा. ठीक आहे, हे मूल्य पुढे येतं. तुम्हाला जर वाटत असेल की माझा देवावरती विश्वास आहे, तर त्यातून तुमचं धार्मिकता, रिलिजिओसिटी हे मूल्य पुढे येतं. ठीक आहे, म्हणजे गाभा विश्वासातून मूल्य पुढे येतात. जर का तो गाभा विश्वास जो दीर्घकाळापासून टिकून असलेला विश्वास आहे, तो समाजासाठी डिझायरेबल, वांछनीय, इष्ट असेल तर. ठीक आहे, त्यामुळं हा गाभा विश्वास महत्वाचा असतो, कारण याच्यातूनच मूल्य पुढे येत असतात. ही गोष्ट तुम्हाला व्यवस्थित समजली असेल अशी मी आशा करतो. ठीक आहे. त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट असते, ती म्हणजे फेथ. तर आपण काय म्हणतो? श्रद्धा. ही याच्याशी थोडीशी रिलेटेड बाब आहे. हा जो काय कोर बिलीफ आहे, त्या कोर बिलीफचाच ती पार्ट असते. हा जो काय गाभा विश्वास आहे, त्या गाभा विश्वासाचा ही भाग असते. गाभा विश्वासाचाच भाग असते. ठीक आहे. आणि म्हणजेच काय, की एखाद्या कशाच्या प्रती तरी एखादी गोष्ट आहे आणि त्या प्रती तरी तुमचा आघाड विश्वास असणं. कशाप्रती तरी तुमचा आघाड विश्वास असणं आणि त्यासोबतच तुमचं समर्पण असणं. ठीक आहे. तुमचं डेडिकेशन हे त्यासाठी महत्वाचं असतं आणि त्यानंतर ती तुमची श्रद्धा बनते. त्या गोष्टीवर तुम्ही काय म्हणूयात, की आपण तुम्ही जवळपास आंधळेपणाने विश्वास ठेवता, तेव्हा ती तुमची श्रद्धा असते. ठीक आहे. मग ही श्रद्धा बदलणं तुलनेनं अजूनच जास्त अवघड असतं. या श्रद्धा बदलणं खूप कठीण आहे. एखादी व्यक्ती धार्मिक असेल, तर तिला आपण नास्तिक नाही बनवू शकत. एखादी व्यक्ती नास्तिक असेल, तर तिला आपण धार्मिक नाही बनवू शकत. सहजासहजी. ठीक आहे. मग ह्या श्रद्धा बदलणं बदलवणं या गोष्टी अवघड आणि किचकट असतात. ठीक आहे. तिथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, की भावना म्हणजे काय? सॉरी, विश्वास म्हणजे काय? विश्वास म्हणजे काय? काहीतरी खरं असल्याची तुमची जी काही आंतरिक भावना आहे, ती म्हणजे विश्वास. त्याचे दोन प्रकार असतात, की गाभा विश्वास आणि परिघावरील. या दोन्हींनाही आव्हान देऊ शकतो आपण. ठीक आहे. मात्र तुलनेनं गाभा विश्वास बदलणं कठीण असतं. आणि हा जो काही गाभा विश्वास आहे, गाभा विश्वास म्हणजे दीर्घकाळापासून टिकून असलेला दीर्घकाळापासून टिकून असलेला एखादा विचार आणि तो जर समाजासाठी इष्ट असेल, तर तेच पुढे जाऊन मूल्य बनतं. तुमचा जर असा विश्वास असेल, मागे आपण उदाहरणं बघितली. काय उदाहरणं होती? की खोटं बोलणं हे अयोग्य आहे, तर त्यातून सत्य हे मूल्य पुढे येतं. तुम्हाला जर वाटत असेल की फसवणूक करणं अयोग्य आहे, तर त्यातून प्रामाणिकपणा मूल्य पुढे येतं. तुम्हाला जर वाटत असेल की रिलेशनशिपमध्ये चीटिंग करणं हे अनैतिक आहे, तर त्यातून लॉयल्टी हे मूल्य पुढे येतं. ठीक आहे. जो तुमचा विश्वास आहे, गाभा विश्वास, दीर्घकाळापासून टिकून असलेला विश्वास आणि त्यातूनच ही मूल्य पुढे येत असतात. समाजासाठी काय म्हणतात, इष्ट असलेल्या गोष्टी. जो काही तुमचा विश्वास आहे, तो चेक केला जातो, की समाजाच्या पातळीसाठी तो डिझायरेबल आहे की अनडिझायरेबल आहे. त्याला तुम्ही प्रेफरन्स देत आहात की नाही. ज्या गोष्टींना तुम्ही पसंतीक्रम देता, ती म्हणजेच मूल्य असतात. आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे. हे झालं. आपण पहिला घटक पाहिला, की काय म्हणूयात, की बिलीफ, विश्वास म्हणजे काय. त्यानंतर आता आपण दुसरा घटक बघूयात, की भावना म्हणजे काय. ठीक आहे. पहिला आपण बघितला विश्वास. आता आपण भावना बघूयात. भावनांना आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? इमोशन्स. इमोशन्स काय असतात? ह्या ज्या भावना आहेत त्या तुमच्या विश्वासातून पुढे येतात. ठीक आहे. तुमचा जो बिलीफ आहे त्यातून त्या पुढे येतात. कसे येतात ते सांगतो मी तुम्हाला. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या भावना म्हणजे घटनेला एखादा इव्हेंट घडला त्याला तुम्ही जी रिॲक्शन देता ती म्हणजे तुमची भावना. म्हणजे घटनेला दिलेली प्रतिक्रिया. त्याला काय म्हणूयात आपण, की एखाद्या घटनेला उदाहरण सांगितल्यावर तुम्हाला अजून क्लिअर होईल. ही आंतरिक असू शकते किंवा बाह्य देखील असू शकते. म्हणजे ती बॉडीली अराउजल देखील असू शकते. इट इज अन रिॲक्शन टू एन इव्हेंट म्हणजेच इमोशन्स. म्हणजे एखाद्या घटनेला दिलेली आंतरिक व बाह्य प्रतिक्रिया तुमची बॉडीली अराउजल म्हणजे भावना. समजा काय म्हणूयात की आपण
की तुम्ही उद्या युपीएससीची परीक्षा पास झालात, मग त्यातून तुम्हाला आनंद मिळणार. म्हणजे युपीएससीची परीक्षा पास होणं ही एक काय आहे, घटना आहे. आणि ह्या घटनेला तुम्ही दिलेली प्रतिक्रिया आहे आनंद म्हणजे. ठीक आहे. समजा तुमचं एखाद्या मुलीवरती क्रश आहे आणि तुम्ही तिला प्रपोज केलं आणि तिने तुम्हाला रिजेक्ट केलं, त्यानंतर तुम्हाला काय वाटणार आहे, दुःख वाटणार आहे. म्हणजे ती एक घटना आहे, तिने तुम्हाला रिजेक्ट करणं आणि त्यातून आलेली भावना काय आहे, त्यातून त्याला दिलेली तुम्ही प्रतिक्रिया काय आहे, ती आंतरिक असू शकते, बाह्य असू शकते. ती प्रतिक्रिया काय आहे, दुःखाची आहे. तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि त्यावेळेस तुम्हाला कोणीतरी तुमच्या पार्टनरनं चीट केलं. ठीक आहे. मग अशा वेळेस तुमच्यामध्ये जर रागाची भावना येत असेल, की त्या घटनेला तुम्ही दिलेली प्रतिक्रिया आहे, हा जो काही राग आहे. मग आनंद असेल, ठीक आहे, आनंद असेल किंवा दुःख असेल किंवा राग असेल, या काय येतात, भावना आहेत. मग या भावना कधी उत्पन्न होतात, ज्यावेळेस तुम्ही घटनेला प्रतिक्रिया देता. समजतंय तुम्हाला व्यवस्थित? ठीक आहे. घटनेला प्रतिक्रिया दिल्यातून या भावना उत्पन्न होत असतात. त्या आंतरिक असू शकतात किंवा त्या बाह्य असू शकतात. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं आहे, की या भावना कृती स्वरूपात किंवा बोलण्यातून त्या व्यक्त होणं खूप गरजेचं असतं. भावना व्यक्त होणं खूपच जास्त महत्वाचं आहे. अन्य का महत्वाचं आहे? कारण की तुम्ही अनुभवलं असेल, की जेव्हा तुमच्या मनामध्ये भावना उत्पन्न होतात, ज्यावेळेस तुम्ही त्या भावनांना योग्य वाट मोकळी करून देता, त्यावेळेस तुम्हाला सेन्स ऑफ रिलीफ मिळतो. तुम्हाला मोकळं झाल्यासारखं वाटतं. कारण की या भावना योग्यरित्या, व्यवस्थितरित्या मोकळ्या होणं खूप गरजेचं असतं. अन्यथा ते आपल्या डोईजड बनतात. ठीक आहे. आणि ते विवेकशील मार्गाने व्यक्त होणं गरजेचं असतं अजून. आपण पुढे बघूया की एक दोन भावनांची उदाहरणं, की तुम्ही जर योग्य मार्गाने त्या भावनांना वाट करून दिली नाही, तर त्याचा नकारात्मक मॅनिफेस्टेशन्स आणि नकारात्मक परिणाम आपल्याला त्याचे भोगावे लागतात. ठीक आहे. त्यामुळे भावना योग्य रीतीनेच व्यक्त होणं खूप जास्त महत्वाचं असतं. ठीक आहे. की ही जी काही भावनांची उदाहरणं आहेत, समजा असं म्हणूयात आपण, की आनंद ही भावना सकारात्मक भावना आहे. आपण तिला निगेटिव्ह मानणार नाही. पण तुम्ही ती व्यक्त कशी करतात हे खूप महत्वाचे आहे. तुमची लग्नाची वरात आहे, तुमची स्वतःची. तुमचं स्वतःचं लग्न आहे, त्याची वरात आहे. त्यामुळे तुम्ही खूप जास्त आनंदी आहात, अत्यानंदी आहात. मग अत्यानंदी असल्यामुळे लग्नाच्या वरातीत घोड्यावर नाचताना तुम्ही काहीतरी आडमुठेपणा केला आणि घोड्याने तुम्हाला धनक्यास आदळवलं. म्हणजेच तुमच्या आनंदाचं तुम्ही व्यवस्थितरित्या काय म्हणतात, की व्यवस्थापन केलेलं नाही आणि त्यामुळे त्याचे विपरीत परिणाम तुम्हाला बघावे लागले. आणि दुसऱ्या बाजूला आपण रागचं उदाहरण बघू शकता, की जो काय अँगर आहे, ही नकारात्मक जरी गोष्ट असली तरी तिचा तुम्ही सकारात्मकतेच्या बाबतीत तिचा प्रवाहित करू शकता. की तुम्ही शादी में जरूर आना हा मूवी पाहिला असेल, की त्याला ती मुलगी रिजेक्ट करते आणि त्यानंतर तो त्याची जी एनर्जी आहे, तो योग्य दिशेनं घालून ज्या पद्धतीने तो आय-ए-एस होतो. ठीक आहे. म्हणजेच काय, की राग ही निगेटिव्ह इमोशन जरी असली तरी तुम्ही तुम्ही जर तिला सकारात्मकरित्या हाताळलं, तर ती योग्य परिणाम देऊ शकते. म्हणजेच भावनांचं व्यवस्थापन, भावनांना तुम्ही कशा स्वरूपात व्यक्त करत आहात, हीच गोष्ट ऍट द एंड मॅटर करते. आणि भावनांचं हाताळणं म्हणजेच तुमची भावनिक बुद्धिमत्ता असते. भावनांना तुम्ही किती योग्य, चांगल्या पद्धतीनं हाताळता. त्याला आपण भावना असं म्हणतो. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? त्याच्यामुळे भावना व्यवस्थितरित्या हाताळणं महत्वाचं असतं. त्यानंतर आता आपण पुढला तिसरा घटक बघूयात, की तिसरा घटक काय म्हटलं मी तुम्हाला, वर्तणूक कल. म्हणजेच काय, बिहेव्हिअरल टेंडन्सी. ही जी काही तुमची बिहेव्हिअरल टेंडन्सी आहे ती भावनांमधून पुढे येते. आपण काय बघितलं होतं, की जो विश्वास आहे त्या विश्वासातून भावना निर्माण होतात. या भावनांमधून वर्तणूक कल निर्माण होतो. कल म्हणतोय मी, टेंडन्सी. वर्तन किंवा कृती नव्हे. काय, या भावनांमधून पुढे येतात. ठीक आहे. म्हणजेच काय, की भावनांमधून काहीतरी वर्तन करण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये निर्माण होते. काय म्हणतोय मी, तुमच्यामध्ये या भावनांमधून वर्तणूक वृत्ती वर्तणूक वृत्ती तयार होते. म्हणजे काहीतरी वर्तन कृती करण्याची इच्छा तुमच्यामध्ये निर्माण होते भावनांमुळे. ठीक आहे. पण तुम्ही कृती किंवा ते वर्तन करालच याची हमी नाही. तुम्ही वर्तन कराल किंवा करणार नाही. म्हणजेच काय, हे उदाहरण सांगितलं मी आता जे म्हटलं, की भावनांमुळे तुमच्यामध्ये वर्तणूक वृत्ती निर्माण होते, पण तुम्ही ते वर्तन करालच याची शाश्वती नाही.
तुम्ही ते वर्तन कराल किंवा करणार नाहीत. म्हणजेच काय, ते उदाहरणाद्वारे तुम्हाला समजून सांगतोय. की उदाहरण जर घ्यायचं झालं तर की काय म्हणूयात की आपण की भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे. ठीक आहे. भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे. हा तुमचा काय आहे? विश्वास, बिलीफ आहे. ठीक आहे. या विश्वासातून तुमची कोणती भावना निर्माण होणार? सांगा बरं. तुमचा विश्वास आहे की भ्रष्टाचार समाजाला लागलेली कीड आहे. मग यातून तुमचा एक विश्वास निर्माण होणार की तुम्हाला भ्रष्ट अधिकाऱ्यांप्रती रागाची भावना निर्माण होणार. भ्रष्ट सनदी सेवकांप्रती रागाची भावना. बरोबर आहे? विश्वासातून तुमची भावना निर्माण झाली आणि या भावनेतून आता वर्तणूक निर्माण होणार. बिहेव्हिअरल टेंडन्सी. ठीक आहे. हा वर्तणूक कल काय असेल? ज्यावेळेस तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये जाल त्यावेळेस किंवा एक नागरिक म्हणून देखील जे भ्रष्ट सनदी सेवक आहेत त्यांच्या विरुद्ध तुम्ही तक्रार कराल. त्यांच्या विरुद्ध तुम्ही विसल ब्लो कराल. म्हणजेच भ्रष्टाचाराविरुद्ध तुम्ही भ्रष्ट अधिकाऱ्याविरोधात तुम्ही तक्रार कराल. हा तुमचे काय आहे? वर्तणूक कल आहे. म्हणजे विश्वासातून भावना निर्माण होते, भावनेतून वर्तणूक कल निर्माण होतो. तुम्हाला समजलं असेल. आतापर्यंत आपण ज्या गोष्टी बघितल्या, की एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला कशी लीड करते. दुसरं उदाहरण घेऊ शकतो, की लिंगभाव समता ही तुमचा जर विश्वास असेल, की समाजामध्ये लिंगभाव समता असली पाहिजे. हा तुमचा विश्वास आहे. ठीक आहे. या विश्वासातून तुमच्या कसली भावना निर्माण होणार, की तुम्ही महिलांचा आदर कराल. महिलांप्रती आदराची भावना तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि त्यातूनच तुम्ही काय कराल, की महिलांच्या हक्कांसाठीच्या ज्या चळवळी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही भाग घ्याल किंवा तुमच्या घरातील, तुमच्या आजूबाजूच्या ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही आदरानं वागवण्याची वृत्ती तुमच्यामध्ये निर्माण होईल. तुमच्या विश्वासातून भावना निर्माण होते आणि त्या भावनेतून वर्तणूक तयार होत असतो. ज्येष्ठांप्रती जर तुमचा ज्येष्ठांचा आदर केला पाहिजे हा जर तुमचा विश्वास असेल तर ज्येष्ठांप्रती आदराची भावना निर्माण होणार आणि त्या संबंधीचा वर्तणूक ज्यावेळेस तुमच्या घरातील ज्येष्ठ असतील त्यांचा तुम्ही निरोप घेत असताना घराबाहेर जात असताना ज्येष्ठांच्या पाया वगैरे पडणं ह्या काय तुमच्या वर्तणूक आहे. मग त्या गोष्टी आपल्या त्या विश्वासातून त्या भावनेतून येत असतात. पण मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगितली की या भावनांमधून वर्तणूक वृत्ती निर्माण होते. कृतीसाठीची इच्छा निर्माण होते पण कृती होईलच याची शाश्वती नसते. तुम्हाला वाटलं की भ्रष्टाचारी समाजाला लागलेली कीड आहे. आपल्या समाजासमोरील सर्वात मोठं आव्हान आहे. त्यामुळे तुमच्या मनामध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध, भ्रष्ट राजकारण्यांविरोधात रागाची भावना निर्माण झाली. पण तुमच्यामध्ये समज साहस आणि धैर्य यांचा जर अभाव असेल, तर तुम्ही त्या भ्रष्ट सनदी सेवकांच्या विरोधात तक्रार करायला धजावणार नाही. ठीक आहे. तुमच्या पुढे जरी एखादं बेकायदेशीर कृत्य झालं, तरी तुम्ही त्याच्या विरुद्ध आवाज उठवालच याची हमी नाही. का? तर तुमच्यामध्ये साहस किंवा धैर्याचा अभाव असू शकतो. म्हणजेच काय की भावना जरी निर्माण झाली, वर्तणुकीसाठी ची वृत्ती जरी तयार निर्माण झाली, कृतीसाठीची इच्छा जरी निर्माण झाली, तरी तुम्ही कृती करालच याची मात्र हमी 100% नसते. ठीक आहे. मग या 3 गोष्टींपासून हे वाम जे काही आहे व्हॅल्यू, ॲटिट्यूड, मोरल आणि एथिक्स हे साधारणपणे बनलेलं असतं. हे फक्त समजून घेण्यासाठी आहे आणि या इंडिव्हिज्युअल गोष्टी एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला कशी लीड करते या गोष्टी समजून घेण्यासाठी आहेत. त्या थेट विचारल्या जाणार नाहीत. प्रश्न असा येऊ शकतो की राईट ए शॉर्ट नोट ऑन बिलीफ्स अँड व्हॅल्यूज. ज्यावेळेस आपण व्हॅल्यूज बघूयात या विश्वासातून हे मूल्य कशी पुढे येतात. मी मगाशी सांगितलं की दीर्घकाळापासून टिकून असलेला विश्वास जो समाजासाठी वांछनीय इष्ट आहे त्याला आपण मूल्य म्हणतो किंवा तीच बाब मूल्य म्हणून पुढे येत असते. ठीक आहे. जसं आपण बघितलं की सत्य असेल, प्रामाणिकपणा असेल हे मूल्य म्हणून पुढे येतात. का? तर तो दीर्घकाळापासून टिकून असलेला विश्वास आहे आणि तो समाजासाठी डिझायरेबल आहे, हवा असा आहे. ठीक आहे. मग ह्या गोष्टी मग ह्या बाकीच्या गोष्टी समजून घेण्यासाठी होत्या. तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. त्यानंतर आता आपण हे जे काही वाम आहे यांची वैशिष्ट्य बघूयात. या वामची वैशिष्ट्य काय आहेत? 4 वैशिष्ट्य आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे काय की ह्या स्टॅटिक कॉन्सेप्ट आहेत की म्हणजेच काय स्थितिशील आहेत की त्या गतिशील स्वरूपाच्या आहेत. स्थितिशील आहेत की गतिशील. स्टॅटिक आहेत की डायनॅमिक आहेत. ठीक आहे.
तर या स्थितीशील असण्याचं कारण आपण ह्याला काय युक्तिवाद देऊ शकतो, की ह्या ज्या काही मूल्य म्हणजे तुमची जी मूल्य व्यवस्था आहे, तुमचं जे वृत्ती आहे ती स्थितीशील आहे का? कारण की ती व्यक्तीच्या ओळखीचा स्रोत असते. ठीक आहे. ती तुमच्या ओळखीचा स्रोत असते. व्यक्तीची ओळख ही या तिच्या वामद्वारे होत असते. की व्यक्तीचं व्हॅल्यूज काय आहेत, व्यक्तीचा ऍटिट्यूड कसा आहे, व्यक्तीचं मोरल काय आहे, व्यक्तीचं इथिक्स काय आहे, या गोष्टीवरून व्यक्तीची ओळख पटत असते. ठीक आहे. त्यामुळे या गोष्टी व्यक्ती सहजासहजी बदलत नाही, तिच्या ओळखीचा स्रोत असल्यामुळं. दुसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे व्यक्तीनं त्याच्यामध्ये तिची वेळ, तिची ऊर्जा यांची गुंतवणूक केलेली असते आणि त्यानंतर ह्या गोष्टी बनलेल्या असतात. त्यामुळे सुद्धा व्यक्ती त्या गोष्टी बदलत नाही, म्हणजे त्या गोष्टी काहीशा स्थायी स्वरूपाच्या असतात. आणि तिसरी महत्वाची अजून यात गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे, एक मिनिट हा, इथं काम होऊ लागले. एकच मिनिट हा, इथे थोडंसा जस्ट 1 मिनिट हा. तर थोडीशी हालचाल झाली आहे. आपण काय पाहिलं, की ही जी काही वाम आहे, व्हॅल्यूज, ऍटिट्यूड, मोरल्स आणि एथिक्स हे स्थितीशील आणि गतिशील स्वरूपाचे असतात. स्थितीशील का असतात? तर ते तुमच्या ओळखीचा स्रोत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, त्यामध्ये तुमची वेळ आणि ऊर्जा गेलेली असते. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही जर बदलल्या, तुमचा जर व्हॅल्यूज तुम्ही बदलल्या, तर तुम्हाला एक अपराधीपणाची भावना येते. ठीक आहे. तुमच्यामध्ये जी काही सेन्स ऑफ गिल्ट आहे ती जर येऊन द्यायची नसेल, तर व्यक्ती तिच्या व्हॅल्यूज, ऍटिट्यूड, इथिक्स हे बदलत नसते. अपराधीपणाची भावना येते आणि त्यामुळं आपली जी काही व्हॅल्यू सिस्टीम आहे, मूल्य व्यवस्था आहे, ही काहीशी मूल्य व्यवस्था, कारण की मी मूल्य व्यवस्था का म्हणतोय? कारण की मूल्य ही या बाकी सगळ्या गोष्टींची जननी आहे. जननी म्हणजे या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, ऍटिट्यूड, मोरल्स, एथिक्स, त्या मूल्यांमधून पुढे येत असतात. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की मूल्य व्यवस्था ही बाकीच्या गोष्टीची जननी आहे आणि हीच मूल्य व्यवस्था सापेक्षतेने स्थायी स्वरूपाची असते. सापेक्षतेने स्थायी म्हणजे तिच्यामध्ये खूप जास्त बदल होत नसतात. ठीक आहे. बदल जे होतात ते कशामुळे होतात ते आपण बघूयात. की ही संकल्पना जी आहे ती बदलाभिमुख देखील आहे, म्हणजे गतिशील स्वरूपाची, डायनॅमिक स्वरूपाची सुद्धा आहे. का आहे? या या संकल्पना म्हणजे काय म्हणूयात, की तुमचे व्हॅल्यूज, ऍटिट्यूड, मोरल्स आणि एथिक्स याच्यामध्ये बदल कधी घडून येतात, की अचानकपणे कधीतरी बदल घडून येतात. त्याच्यासाठी 2-3 रिझन्स, म्हणजे 2-3 काय म्हणूयात, 2-3 प्रकारे ते बदल घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट हे तुम्हाला समजलं असेल, तर स्थितिशाल स्वरूपाचे काय आहे, स्थितीशील स्वरूपाचे ओळखीचा स्रोत आहेत, वेळ ऊर्जा तुम्ही गुंतवलेली असते, अपराधीपणाची भावना येत असते आणि त्यामुळे ती सापेक्षतेने स्थायी स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते. दुसरी महत्वाची गोष्ट, की ह्या ज्या काही बाबी आहेत त्या गतिशील स्वरूपाच्या का आहेत, मग त्या बदलतात का? या तुमच्या मूल्यव्यवस्थेमध्ये बदल कसा होतो? तर तुम्हाला माहित असेल, की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एखादा अचानक अनुभव आला. तुम्ही एखादी व्हॅल्यू धरून आहात, मात्र तुम्हाला असा एक अचानक अनुभव येतो, की ज्याच्यातून तुमची मूल्यव्यवस्था बदलली जाते. तुम्ही इतिहासामध्ये सम्राट अशोकचं उदाहरण ऐकलं असेल, वाचलं असेल, की सम्राट अशोकानं जे कलिंग युद्ध पाहिलं आणि त्या कलिंग युद्धामध्ये झालेला रक्तपात पाहिला. त्यानंतर त्यानं युद्धाचं धोरण सोडून देऊन धम्माच्या धोरणाचा स्वीकार केला. ठीक आहे. की युद्धाचा त्याग केला. का? तर तो झालेला रक्तपात पाहून. म्हणजे एखादा आयुष्यामध्ये अचानक आलेला बदल, काय म्हणूयात त्याला आपण, आपण ह्याचं पाहतोय ना. ठीक आहे. ह्याच्या गोष्टी पाहतोय कशाच्या, त्या गतिशील स्वरूपाच्या, की तुमच्या आयुष्यात अचानक झालेले बदल किंवा अचानक घडलेल्या घटना किंवा अचानक आलेले अनुभव म्हणूयात, याच्यामुळे व्यक्तीच्या मूल्यव्यवस्थेत बदल झालेले पाहायला मिळतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण सम्राट अशोकाचं उदाहरण घेऊ शकतो. दुसरं म्हणजे तुम्ही अंगुलीमालची गोष्ट ऐकली असेल. ऐकली? अंगुलीमाल आणि गौतम बुद्ध. तुम्हाला माहित असतील, की गौतम बुद्ध असंच एका गावातून एकदा जात होते आणि त्या गावातून ते जात असताना गावकऱ्यांनी त्याला सावध केलं, की तुम्ही पुढला जो तुमचा मार्ग आहे तो जंगलातील आहे आणि त्या जंगलामध्ये अंगुलीमाल नावाचा एक डाकू राहतो. तो काय करतो, माणसांची हत्या करतो, त्यांची बोटे कट करतो आणि त्या बोटांची माळ करून तो गळ्यात घालतो. ठीक आहे. असा तो अंगुलीमाल. लोक बुद्धांना सावध करतात, की तुम्ही त्या रस्त्याने जाऊ नका. पण बुद्ध लोकांचं ते ऐकल्यानंतर तर त्या रस्त्याने जाण्याचा ठाम निर्णय, म्हणजे ठाम त्यांच्या त्या
त्या जंगलातून त्या अंगुलीमालच्या मार्गाने जाण्याच्या त्यांचा जो काही अगोदरचा निर्णय आहे त्याच्यावरती ते ठाम राहतात आणि ते त्या मार्गाने जाऊ लागतात. पण पुढे त्या रस्त्याने गेल्यानंतर अंगुलीमालांना बघून बुद्ध अजिबात घाबरत नाहीत. म्हणजे अशी गोष्ट सांगितली जाते, की अंगुलीमालांना बघून घाबरत नाही. ते थांबतही नाही. ते त्यांच्या रस्त्याने चालतच राहतात आणि त्या दरम्यान अंगुलीमाल आणि बुद्ध यांच्यामध्ये संवाद होतो. अंगुलीमाल म्हणतो बुद्धांना, की "मला बघून तुला भीती नाही का वाटली? तू थांबत नाहीयेस. तू चालतच चाललायस." मग बुद्ध त्याला म्हणतात, की "मी तर अगोदरच थांबलोय. तूच थांबायचा राहिलायस." मग त्याच्यामुळे तो अंगुलीमाल अजून विचारचक्रात अडकतो. आणि त्यातून बुद्ध त्याला समजावून सांगतात, की "मी इतरांना त्रास देण्याचा अगोदरच थांबवलं आहे. तू ते थांबव." ठीक आहे. बुद्धांची जी करुणा असेल, त्यांचा जो स्थितप्रज्ञता असेल, त्यांच्या चेहऱ्यावरील त्या गोष्टी, निर्भयपणा असेल, त्या सगळ्या गोष्टी बघून अंगुलीमालचं मन बदलतं. त्याच्या मूल्यव्यवस्थेत बदल होतो आणि तो त्याच्या सगळ्या गोष्टी सोडून पुढे बौद्ध भिक्खू बनतो. म्हणजे हा एक खुनी असलेला व्यक्ती, माणसांची हत्या करणारा व्यक्ती, एक करुणापूर्ण अशी व्यक्ती बनते. बुद्धांबरोबरच्या झालेल्या संवादातून त्याचं जे मतपरिवर्तन होतं, मनपरिवर्तन होतं त्यातून. म्हणजे आयुष्यामध्ये, जीवनामध्ये आलेला अचानक बदल व्यक्तीच्या मूल्यव्यवस्थेत बदल घडवून आणू शकतो. हे एक रिझन दिलं जातं त्या गतिशील स्वरूपाचं. आणि दुसरं महत्वाचं गोष्ट असते ती म्हणजे काय, की तुमचं जे काही सोशल एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्येच बदल घडून येणं. ठीक आहे. म्हणजेच तुमच्या पर्यावरणात बदल घडून आला, सोशल एन्व्हायरमेंटमध्ये. हा बदल कधी घडून येतो? तर समाजामध्ये एखादी व्यक्ती उदयाला येते. एखादी व्यक्तीची जी काही नैतिकता असते, त्याची जी काही व्यक्तिगत मूल्य आहेत, ते समाजाच्या नीतिमत्तेला, समाजातील प्रथांना आव्हान देतात. समाजातील प्रथांबाबत ज्या कुप्रथा आहेत, वाईट प्रथा, त्यांच्याबाबत लोकांमध्ये जनजागृती घडवून आणतात आणि नंतर त्या सामाजिक कुप्रथेला हटविलं जातं. की राजा राममोहन रॉय, की त्यांना काय वाटलं, की ही जी काही सती प्रथा आहे, ती चुकीची आहे, ती अयोग्य आहे, ती अनैतिक आहे. पण त्याबद्दल त्यांनी समाजामध्ये जनजागृती घडवून आणली. त्यासंबंधी ब्रिटिश सरकारकडून कायदे घडवून आणले आणि त्यानंतर समाजाच्या नीतिमत्तेत, समाजाच्या मूल्यव्यवस्थेत बदल घडून झाला आणि आता आज आपण सतीप्रथेकडे चुकीच्या दृष्टीने पाहतो. पण त्या काळात मात्र सतीप्रथेला योग्य म्हणून पाहिलं जायचं. म्हणजे समाजाच्या मूल्यव्यवस्थेत बदल झाला, पण कधी सामाजिक पर्यावरणात बदल झाला. एका व्यक्तीच्या नैतिकतेनं समाजाच्या नीतिमत्तेला आव्हान दिलं. ठीक आहे. त्यामुळे हा बदल झाला. मग या पद्धतीने देखील समाजामध्ये बदल होत असतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे एखादं व्हॅल्यू असेल, त्या व्हॅल्यूमध्ये अनेक कृतींचा जर आपण समावेश करून घेतला, अनेक मॅनिफेस्टेशनला जर समायोजित करून घेतलं, म्हणजे समज काय म्हणूयात, की एखादी कृती किंवा एखादं मूल्य, की देशभक्ती हे तुमचं मूल्य आहे. देशभक्ती म्हणजे काय? UPSC याच्यावरती प्रश्न विचारलेला, की देशभक्ती डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये म्हणजे संरक्षण दल जे आहे किंवा संरक्षण सेवा आहे त्याच्यामध्ये देशभक्ती म्हणजे तुम्ही तुमचं काय म्हणूयात, की बलिदान देणं देशासाठी. त्याला आपण देशभक्ती म्हणतो. पण जनरल टर्म्समध्ये एका सामान्य नागरिकासाठी ही देशभक्ती काय आहे? पण देशभक्ती म्हटलं तर संरक्षण दलासाठी काय असू शकतं? संरक्षण दलातील व्यक्तीसाठी, की देशासाठी बलिदान देणं जर गरज पडली तर. पण तुमच्या माझ्यासाठी, सामान्य नागरिकांसाठी ही देशभक्ती काय आहे? की आपण आपलं काम व्यवस्थितरित्या पार पाडणं. ठीक आहे. आपण आपल्या काय म्हणूयात, की धार्मिक विविधतेचा असेल, आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा असेल, त्यांचा आदर करणं असेल. ठीक आहे. त्यानंतर महिलांच्या प्रतिष्ठेचा अनादर कदापिही कधीही न करणं असेल. पर्यावरणाचं संरक्षण करणं असेल. म्हणजे ज्या काही आपल्या फंडामेंटल ड्युटीज आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत संविधानातून, त्यांचं पालन करणं म्हणजेच आपल्यासाठी देशभक्ती असू शकते. रस्त्यावरती कचरा न टाकणं, आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवणं, आपल्या आजूबाजूचं वातावरण चांगलं ठेवणं. ठीक आहे. अनैतिक व्यवहार कोणत्याही स्वरूपात न करणं किंवा टॅक्स वगैरे ह्या गोष्टी आहेत त्या वेळेवरती भरणं, टॅक्स वगैरे कर चुकवेगिरीच्या गोष्टी न करणं, ही आपल्यासाठी देशभक्ती आहे. ठीक आहे. मग या देशभक्तीमध्ये वेगवेगळ्या गोष्टीचा समावेश होतो. मग असं ज्यावेळेस होतं त्यावेळी सुद्धा मूल्य व्यवस्थेत काहीसा बदल झाला. देशभक्तीचा आपण व्यापक अर्थ लावला. ठीक आहे. या गोष्टी घडून येत असतात. म्हणजेच काय, की मूल्य व्यवस्था जी काय आहे किंवा व्हॅल्यूज ॲटिट्यूड मोरल एथिक्स हे आपल्याला स्थितिशीलही असल्याचं पाहायला मिळतं आणि गतिशीलही असल्याचं पाहायला मिळतं. गतिशील कोणत्या स्वरूपात आणि स्थितिशील का, या दोन्ही बाबी आपण डिस्कस केल्या आहेत. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, की ही जी काही मूल्य व्यवस्था आहे ती सापेक्षतेनं रिलेटिव्हली स्टॅटिक आहे. सापेक्षतेनं स्थायी स्वरूपाची आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण आता दुसरं वैशिष्ट्य बघूयात. दुसरं वैशिष्ट्य काय आहे? दिसतोय का हा कलर? ठीक आहे. थोडा डार्क कलर घेऊयात. दुसरं वैशिष्ट्य काय आहे?
की ही जी काही मूल्य व्यवस्था किंवा वाम जे आहे ते निरपेक्ष आहे की सापेक्ष आहे? निरपेक्ष म्हणजे काय? ऍब्सोल्यूट. आणि सापेक्ष म्हणजे काय? रिलेटिव्ह. ठीक आहे. निरपेक्ष आणि सापेक्ष म्हणजे काय? हे जे काय आहे ते संदर्भ आणि परिस्थितीच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. ठीक आहे. संदर्भ परिस्थितीच्या संदर्भात. हे निरपेक्ष म्हणजे काय? की संदर्भ परिस्थिती काहीही असो, काही मूल्य ही सार्वत्रिक असतात, कायम असतात, कायम असणारी मूल्य. संदर्भ काही असो, परिस्थिती काय हो, एखादी गोष्ट जर खरी आहे तर ती खरी आहे. ठीक आहे. पण सापेक्षतेनुसार काय, की संदर्भ परिस्थिती बदलली तर एकच मूल्य हे एका परिस्थितीमध्ये खरं असू शकतं, तेच मूल्य दुसऱ्या परिस्थितीमध्ये अयोग्य किंवा चुकीचं असू शकतं. म्हणजे सापेक्ष म्हणजे ते जे मूल्य आहे ते रिलेटिव्हली बदलत आहे. आणि निरपेक्ष म्हणजे ते ऍब्सोल्युटली एखादी गोष्ट जर योग्य असेल तर ती कायम योग्य आहे. म्हणजे योग्य गोष्ट करण्याचा कोणताही अयोग्य मार्ग नाही. ठीक आहे. निरपेक्षता काय म्हणते, की योग्य गोष्ट करण्याचा, काय म्हणूया, की योग्य गोष्ट करण्याचा किंवा योग्य बाब करण्याचा कोणताही अयोग्य मार्ग नाही. कोणताही अयोग्य मार्ग नाही. ठीक आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर योग्य असेल तर ती सर्व परिस्थितीत सर्व संदर्भात योग्य आहे. एखादी गोष्ट जर अयोग्य असेल तर ती सर्व परिस्थितीत सर्व संदर्भामध्ये अयोग्य आहे. ठीक आहे. म्हणजे उदाहरणार्थ काय म्हणू शकतो, की सत्य बोलणं, खरं बोलणं हे कायम सत्य असलं पाहिजे. हे कायम योग्यच असलं पाहिजे. भले तुमच्या आजूबाजूचं कोणीही सत्य बोलत नसो. ठीक आहे. किंवा खोटे बोलणं हे अयोग्यच आहे. भले तुमच्या आजूबाजूचे सगळे खोटाडे का असेना. म्हणजे संदर्भ परिस्थिती काही असण्याची देणं घेणं नाहीये. एखादी गोष्ट खरी आहे तर ती सर्व परिस्थितीत खरी आहे. म्हणजेच काय, की याच्यामध्ये मग ताठरता येते. ही रिजिड गोष्ट होऊन बनते. ही जी निरपेक्षता आहे. समजा एक असं उदाहरण आपण एक बघू शकतो, की एक साधू आहे. काय म्हणूयात? एक साधू आहे आणि त्या साधूला नेहमीच खरे बोलण्याची सवय आहे. नेहमीच तो माणूस खरं बोलतो. एके दिवशी काय होतं, की तो साधूची जी झोपडी ज्या ठिकाणी आहे, त्याच झोपडीच्या दिशेनं एक मुलगा पळत येतो. त्याच्या मागे काही गुंड लागलेले असतात. ठीक आहे. आणि तो मुलगा त्या साधूच्या झोपडीत येऊन साधूला आसरा मागतो. साधू त्याला आसरा देतो. एके ठिकाणी लपवतो. आणि त्यानंतर जेव्हा ते गुंडे त्या साधूपाशी येतात, त्या साधूला ते विचारतात, की तो मुलगा तू पाहिला का? तो कुठे आहे? आता साधूला खोटे बोलण्याची सवय नाहीये. साधू हा नेहमी सत्य बोलत आलेला आहे आणि त्यामुळे तो त्या मुलाला दाखवतो, की तो मुलगा कुठे आहे आणि तो मुलगा पकडला जातो. ठीक आहे. आता साधूनं इथं खरं बोलणं गरजेचं होतं का? आपण निरपेक्षतेवादानुसार जर आपण बघितलं ऍब्सोल्यूट नुसार तर ते काय आहे, की साधूनं खरं बोलणं ठीक आहे. पण त्याचे परिणाम चुकीचे झाले ना. तो मुलगा पकडला गेला तर तो त्या गुंडांच्या हाती लागला. म्हणजेच काय, की साधूनं या परिस्थितीचा विचार करून, संदर्भाचा विचार करून जर इथं खोटं बोललं असतं आणि त्या मुलाचा काय म्हणूयात, की मुलगा कुठे आहे हे जर नीट सांगितलं नसतं, तर तो मुलगा वाचला असता. म्हणजे संदर्भ आणि परिस्थितीनुसार सुद्धा मूल्यांचं महत्व बदलतं. म्हणजे सत्य बोलणं हेच मूल्य आहे, हे ठीक आहे. पण संदर्भ परिस्थिती वेगळी आहे. त्या संदर्भामध्ये तुम्ही खोटे बोललं तरी ती त्या सत्य बोलण्यापेक्षा जास्त योग्य आहे. मी बोलतोय ते समजतंय. म्हणजेच ऍट द एंड काय मॅटर करतं, की तुमच्या कृतीचा हेतू. मग अशा वेळी जेव्हा तुम्ही खोटे बोलत आहात त्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी, त्यावेळेस तुमच्या त्या कृतीमागील हेतू काय आहे? तुमचा इंटेन्शन काय आहे? याच आधारे तुमची कृती ही योग्य आहे की अयोग्य आहे, नैतिक आहे की अनैतिक आहे, हे ठरविलं जावं. कृतीमागील हेतू हा जास्त महत्वाचा आहे आणि त्यामुळे आपल्याला खूपच ताठं राहून जमत नाही. ठीक आहे. ही असते निरपेक्षता. आणि सापेक्षता म्हणजे काय? संदर्भ परिस्थितीनुसार मूल्यांचं महत्व बदलणं. सत्य बोलणं ठीक आहे, पण परिस्थिती तशी आहे का? संदर्भ तसा आहे का? त्यानुसार ते मूल्य बदलणं. ठीक आहे. या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील या दोन्ही शब्दांचे अर्थ. त्यानंतर आता आपण तिसरं वैशिष्ट्य बघूयात. तिसरं वैशिष्ट्य काय आहे, की सांस्कृतिक विशिष्ट ही जी काही मूल्य व्यवस्था असते ही सार्वत्रिक असते की कल्चर स्पेसिफिक असते?
कल्चरल स्पेसिफिक की सार्वत्रिक? सार्वत्रिक म्हणजे युनिव्हर्सल. आपण अगोदरचे जे वैशिष्ट्य बघितलं की निरपेक्ष आणि सापेक्ष हे परिस्थिती, संदर्भ यांच्या संदर्भात होतं. हे जे काय आहे सांस्कृतिक विशिष्ट आणि सार्वत्रिक हे ठिकाणाच्या संदर्भात आहे. ठीक आहे. सार्वत्रिक म्हणजे काय की काही मूल्य असतात ती जगात तुम्ही कोणत्याही समाजात जा, कोणत्याही देशात जा, तिथे ही सर्वत्र ही मूल्य असल्याचं पाहायला मिळतं. अशी काय मूल्य आहेत जसं की प्रेम असेल. प्रेमाला म्हणणार आहे का कोणी काही मूल्य नाहीये? सत्य असेल ते मूल्यच आहे ना. करुणा असेल, प्रामाणिकपणा असेल, की कोणत्या समाजात गेलो तरी या गोष्टींना महत्व दिलं जातं. मूल्य म्हणजे काय? ज्या गोष्टींना तुम्ही महत्व देता त्या मूल्य समाजासाठी वांछनीय, डिझायरेबल असणाऱ्या गोष्टी. पण कोणत्याही समाजात गेलं तरी ह्या गोष्टींना महत्व आहे, मान्यता आहे. त्यामुळे ही जे काही मूल्य आहे ती सार्वत्रिक असतात. तर दुसऱ्या बाजूला काही मूल्य ही आपल्याला सांस्कृतिक विशिष्ट असल्याचं पाहायला मिळतं. सांस्कृतिक विशिष्ट म्हणजे कल्चरल स्पेसिफिक, म्हणजे एखाद्या कल्चर पुरत्या त्या गोष्टी मर्यादित आहेत. ठीक आहे. का मर्यादित असतात आणि कशामुळं? कारण की समाजाचं जे स्थैर्य आहे, एक मी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. कोणत्याही समाजाचं समाजाचं स्थैर्य आणि सौहार्द जर तुम्हाला टिकून ठेवायचं असेल, स्टेबिलिटी आणि हार्मनी, तर त्या समाजातील लोकांमध्ये काही मूल्यांबाबत मतैक्य झालं पाहिजे. काही मूल्यांवर मतैक्य म्हणजे काय? त्यांचं मत बनलं पाहिजे, त्यांची संमती बनली पाहिजे की ही मूल्य आपल्या समाजात आहेत आणि आपण त्यानुसार वर्तन केलं पाहिजे. त्याच वेळेस त्या समाजातील लोकांमध्ये ती समाजातील लोक गुण्यागोविंदानं एकत्र राहत असतात. त्या समाजामध्ये स्थैर्य आणि सौहार्द आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळं मूल्यांवर जी मतैक्य आहे त्यामुळं एखाद्या संस्कृतीमध्ये, विशिष्ट समाजामध्ये, एखाद्या समाजामध्ये एक विशिष्ट मूल्य पुढे येत असतात. जसं की आपण जर पाहिलं, ठीक आहे, आपण जर पाहिलं तर एका बाजूला आपण आपला पौरात्य समाज किंवा भारतीय समाज म्हणूयात किंवा भारतीय संस्कृती म्हणूयात, भारतीय संस्कृती, आणि दुसऱ्या बाजूला पाश्चात्य संस्कृती. पाश्चात्य म्हणजे काय? ही अमेरिकन, युरोपियन राष्ट्र, त्यांची संस्कृती. यांच्या मूल्यांमध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो. म्हणजे संस्कृती परत्वे मूल्य वेगळी आहे. कोणती मूल्य आहेत? भारतीय संस्कृतीमध्ये आपण कुटुंबाला महत्व देतो, बरोबर आहे. म्हणजेच काय की आपण समुदायवादी जास्त आहोत. कुटुंबाला महत्व म्हणजे समुदायवादी, कम्युनिटेरियन, समुदायाला जास्त महत्व देतो. इकडं व्यक्तीला महत्व आहे. ठीक आहे. व्यक्तीच्या म्हणजे व्यक्ती ही विवेकी आहे तर तिच्या निवडींना तेवढं महत्व आहे. म्हणजे लिबरल प्रिन्सिपल असं सांगतं. पण ते लोक लिबरलिझमला एकदम काटेकोरपणे फॉलो करणारे आहेत. दुसरं म्हणजे काय? आपण सहकार्याला प्रोत्साहन देतो, कोऑपरेशन. त्यांच्याकडे स्पर्धा जास्त महत्वाची आहे. ठीक आहे. आपल्या इकडे काय म्हणूयात की आध्यात्मिकता जास्त महत्वाची आहे, स्पिरिच्युअलिटी. तिकडे भौतिकवाद हा जास्त महत्वाचा आहे. मग ही काय आहे की समाज प्रवृत्ती तुमची मूल्य काय बदलत आहेत. म्हणजेच मूल्य हे सांस्कृतिक विशिष्ट देखील असल्याचं पाहायला मिळतं. ठीक आहे. आणि दुसऱ्या बाजूला काही मूल्य असतात की जी सर्व समाजामध्ये, आता प्रेम, सत्य, करुणा, ही भले तुम्ही अमेरिकेत असा किंवा भारतात असा, या गोष्टींना तिथेही महत्व आहे, इथेही महत्व आहे. ठीक आहे. हे एक आपलं वैशिष्ट्य म्हणून सांगता येतं. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचं जे काही आपलं मूल्य आहे, ते शेवटचं जे काही आपलं वैशिष्ट्य आहे ते कोणतं आहे? चौथं वैशिष्ट्य की ही जी काही मूल्य व्यवस्था आहे, व्हॅल्यू, ऍटिट्यूड, मोरल एथिक, ही व्यक्ती सापेक्ष आहेत. म्हणजे सब्जेक्टिव्ह आहेत की ती वस्तुनिष्ठ आहेत. वस्तुनिष्ठ म्हणजे काय? ऑब्जेक्टिव्ह. सब्जेक्टिव्ह की ऑब्जेक्टिव्ह. व्यक्ती सापेक्ष म्हणजे काय की काही मूल्य ही व्यक्तीपरत्वे बदलतात, म्हणजे व्यक्तीनुसार बदलतात. ठीक आहे. आणि वस्तुनिष्ठ म्हणजे काय की कायम तेच मूल्य आहे. ठीक आहे. जे आहे ते आहे. म्हणजे याच्या बाबतीत प्लेटोचं उदाहरण दिलं जातं की प्लेटो हा जो काही ग्रीक विचारवंत आहे प्राचीन, तो म्हणतो की मूल्य ही वस्तुनिष्ठ असतात. तो काय म्हणतो? मूल्य ही वस्तुनिष्ठ असतात. प्रेम हे मूल्य आहे आणि ते वस्तुनिष्ठ आहे, किंवा सुंदरता हे मूल्य आहे. सुंदरता, ब्युटी, सुंदरता हे मूल्य आहे. मात्र त्याला विरोध करणारे काय अभ्यासक म्हणतात? सुंदरता ही वस्तुनिष्ठ मूल्य आहे. त्याला विरोध करणारे अभ्यासक म्हणतात की सुंदरता हे मूल्य असलं तरी ते बघणाऱ्याच्या डोळ्यावर अवलंबून आहे. एखाद्याचा फेस, चेहरा जे वरकरणी दिसतंय ते सुंदर वाटू शकतं, तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचं वर्तन, तिचे विचार, तिचा आचार, या गोष्टी सुंदर वाटू शकतात. म्हणजे सुंदरता ही बघणाऱ्याच्या डोळ्यावर जर अवलंबून असेल तर ती सुंदरता ही व्यक्तीसापेक्ष आहे.
मग या प्लेटोच्या ह्या विचारांचं खंडन केलं जातं. ठीक आहे. मग व्यक्तिपरत्व मूल्य बदलतात म्हणजेच काय, की एखाद्या व्यक्तीसाठी जी गोष्ट महत्वाची आहे तीच गोष्ट दुसऱ्या व्यक्तीसाठी तेवढीच महत्वाची असं असेल नाही. याच्या बाबतीत आपण एक उदाहरण देऊ शकतो, की एखादी आलिशान गाडी म्हणजे एक लक्झरी कार आहे. आलिशान कार आहे. ठीक आहे. तर ह्या आलिशान कारचं महत्व एक आध्यात्मिक व्यक्ती असेल आणि एक भौतिकवादी व्यक्ती असेल, या दोघांसाठी सारखं आहे का सांगा बरं? एक भौतिकवादी मटेरियलिस्टिक गोष्ट वाली व्यक्ती, भौतिक गोष्टींना महत्व देणारी व्यक्ती, आध्यात्मिक व्यक्तीला त्या आलिशान कारचा काही मूल्य नसेल. मात्र त्याच वेळेस जी काय भौतिकवादी व्यक्ती आहे तिच्या शो ऑफ साठी, तिच्या त्या लक्झरीसाठी ती लक्झरी कार जास्त महत्वाची असेल. म्हणजे एकच मूल्य हे दोन व्यक्तींसाठी वेगवेगळ्या पद्धतीने महत्वाचं ठरत आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे मूल्य ही व्यक्ती सापेक्ष देखील असतात, व्यक्तिपरत्वे बदलतात देखील. ठीक आहे, समजलं? आपण 4 वैशिष्ट्य बघितली. कोणकोणती वैशिष्ट्य बघितली आपण? सगळ्यात अगोदर आपण स्थितिशील आणि गतिशील बघितलं, की मूल्य ही स्थितिशील असतात का, ते ओळखीचा स्रोत आहे, तुम्ही वेळ ऊर्जा त्याच्यामध्ये गुंतवली आहे. तुम्ही तुमच्या मूल्यांपासून जर फारकत घेतली तर तुमच्यामध्ये अपराधीपणाची भावना येते. दुसरं बघितलं आपण गतिशील, की मूल्य ही बदलतात. का बदलतात? 3 पद्धतीने बदलतात. एक, तुम्हाला आयुष्यामध्ये अचानक बदल झाले, अचानक अनुभव आले. दुसरं असतं की आपल्या सोशल एन्व्हायरमेंटमध्ये बदल झाले आणि तिसरं असतं या मूल्याची व्यापकता जर वाढली तर. ठीक आहे, या गोष्टी आपण बघितल्या. दुसरं आपण बघितलं की सांस्कृतिक विशिष्ट आणि सार्वत्रिक, म्हणजे कल्चर स्पेसिफिक काही व्हॅल्यूज असतात, जसं की पाश्चात्य संस्कृतीमधील मूल्य वेगळी आहेत, भारतीय पौरात्य समाजातील मूल्य वेगळी आहेत आणि दुसरी काही मूल्य करुणा, सत्य, प्रेम, प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठा ही सर्व समाजामध्ये महत्वाची गणली जातात. म्हणजे काही मूल्य ही सार्वत्रिक असतात. ठीक आहे, समजलं एवढं? त्यानंतर आपण तिसरं बघितलं की निरपेक्ष आणि सापेक्ष, म्हणजे काही संदर्भ परिस्थिती काही असो, एखादी गोष्ट जर खरी आहे तर ती सर्वत्र खरी आहे. एखादी गोष्ट जर अयोग्य आहे, खोटी आहे, तर ती सर्वत्र खोटी आहे. आणि सापेक्ष म्हणजे काय? संदर्भ आणि परिस्थितीनुसार गोष्टी बदलतात. की सत्य बोलणं हे एखाद्या परिस्थितीत ते तेवढं म्हणजे सत्य बोलण्याचे परिणाम हे दुष्परिणाम असू शकतात. मग त्यावेळेस तुम्ही खोटं बोललं तरी ते योग्य आहे. ऍट द एंड तुमचा इंटेन्शन जास्त महत्वाचा आहे. आणि बुद्ध देखील असंच म्हणतात, की नेहमी सत्य असण्यापेक्षा तुम्ही दयाळू असलं ते केव्हाही चांगलं असतं. ठीक आहे. त्यानंतर आपण चौथं वैशिष्ट्य पाहिलं की व्यक्तिसापेक्ष आणि वस्तुनिष्ठ. काही मूल्य वस्तुनिष्ठ असल्याचं प्लेटो म्हणतो की सुंदरता हे ब्युटी किंवा सुंदरता हे वस्तुनिष्ठ मूल्य आहे. मात्र ते बघणाऱ्याच्या डोळ्यावर अवलंबून असल्याचं इतर अभ्यासक म्हणतात. म्हणजेच व्यक्तिपरत्वे मूल्य बदलतं. ठीक आहे. ही आहेत आपली वैशिष्ट्य. त्याच्याबद्दल आपण बघितलं की ह्या कशापासून बनलेल्या आहेत. त्याच्या मी 3 गोष्टी सांगितल्या. एक बिलीफ तुमचा काय आहे, या बिलीफ मधून पुढे येतो तुमच्या भावना आणि या भावनांमधून पुढे येतं तुमचं वर्तन किंवा वर्तणुकीसाठीची वृत्ती किंवा वर्तणुकीचा कल. या आपण गोष्टी बघितल्या आणि या संकल्पना काय आहेत, या मानसिक रचित आहेत. मानसिक रचित मेंटल कन्स्ट्रक्ट अमूर्त स्वरूपाच्या, ज्या तुमच्या वर्तनाचं नियमनाचं साधन म्हणून काम करतात. ठीक आहे. हे 3 टॉपिक वरचे आपण अभ्यासले. आता आपण अभ्यासणार आहोत यांच्यातील आंतरसंबंध. ठीक आहे. यांच्यातील आंतरसंबंध आपण बघूयात आणि त्यानंतर आपण त्यांचा विकास कसा करायचा आणि ती सामाजिकरणाची भूमिका काय आहे. हा आंतरसंबंध महत्वाचा आहे, तो आपण बघूयात. ठीक आहे. तर या वॉर्म मधील आंतरसंबंध पाहायचा असेल तर मला वाटतं मी डायग्राम काढून अजून वेळ घालवण्याच्या ऐवजी आपल्या ज्या पुस्तकामध्ये आपल्या नोट्समध्ये जी डायग्राम आहे तीच आपण बघूयात. मला आता थोडी आयडिया आली असेल. त्या गोष्टी आपण बघितल्या की वर्तणूक कल असेल त्याचं उदाहरण असेल, वॉर्मचे वैशिष्ट्य स्थितिशील आहे की गतिशील आहे. ठीक आहे. सांस्कृतिक वैशिष्ट्य किंवा हे निरपेक्ष विरुद्ध सापेक्ष, व्यक्ती सापेक्ष विरुद्ध वस्तुनिष्ठ आणि यांच्यातील हा आंतरसंबंध. दिसते का सगळ्यांना क्लिअर? ही जे काही 4 मूल्य आहेत, 4 बाबी आहेत महत्वाच्या आपल्या सिलेबसच्या संकल्पना, यांच्यातील आंतरसंबंध काय आहे? खूप महत्वाची गोष्ट आहे, जेणेकरून तुम्हाला परत कन्फ्युजन नको. त्यामुळे आपण एकदम नीट समजून घेऊयात. ठीक आहे.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की मी मगाशी तुम्हाला सांगितलं मूल्य. मूल्य कुठून पुढे येतात? विश्वासामधून. विश्वास म्हणजे काय? हा विश्वास म्हणजे काय? काहीतरी खरं असल्याची तुमची आंतरिक भावना. विश्वास म्हणजे काय? काहीतरी खरं असल्याची तुमची आंतरिक भावना म्हणजे विश्वास. भले त्याच्यासाठी म्हणजे तुमची ती श्रद्धा आहे. तुमच्या पुराव्याशिवाय काहीतरी खरं असल्याचं तुम्ही जे म्हणता तो म्हणजे तुमचा विश्वास. पण हाच विश्वास जेव्हा दीर्घकाळापासून टिकून आहे, ठीक आहे, दीर्घकाळापासून टिकून आहे आणि तो समाजासाठी इष्ट किंवा डिझायरेबल वांछनीय आहे. काय म्हटलं मी? हा जो काही विश्वास आहे, विश्वास म्हणजे काय? की काहीतरी खरं असल्याची तुमची आंतरिक भावना आणि ही जी भावना आहे ती जर दीर्घकाळापासून टिकून असेल आणि समाजासाठी ती जर का प्रेफरेबल असेल, ती वांछनीय असेल, तर ते मूल्य बनते. आपण उदाहरणं बघितली, की प्रामाणिकपणा किंवा खोटारडेपणा करणं हे जर अयोग्य आहे, हा जर गाभा विश्वास आहे, हा दीर्घकाळापासून टिकून असलेला विश्वास आहे, तो समाजासाठी इष्ट असेल, तर त्यातून मूल्य पुढे येतं प्रामाणिकपणा, सत्य. मग हे काय आहेत? मूल्य आहेत. जे दीर्घकाळापासून टिकून असलेला विश्वास, जो समाजासाठी इष्ट आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? मूल्य म्हणतो. हे मूल्य आहे. मूल्य म्हणजे काय? की ज्या बाबींना, ज्या तत्वांना आपण महत्व देतो, ती मूल्य असतात. ते आपलं पसंतीक्रम दर्शवितात. आपण कोणत्या गोष्टींना पसंती देत आहोत. ठीक आहे? त्याला आपण मूल्य म्हणतो. प्रेम असेल, सत्य असेल, अहिंसा असेल, करुणा असेल, प्रामाणिकपणा असेल, यांना आपण महत्व देतो. त्या तत्व आणि बाबींना जर आपण महत्व देत असेल, तर ती मूल्य बनतात. ठीक आहे? एखादी संस्था ज्या तत्व आणि बाबींना महत्व देते, ती मूल्य असते. मग हा दीर्घकाळापासून टिकून असलेला विश्वास जो समाजासाठी इष्ट आहे, जो समाजासाठी वांछनीय आहे, त्याला आपण मूल्य म्हणतो. या विश्वासातून ही मूल्य बनतात आणि हे मूल्य आपण आता चेक करणार की ते समाजाच्या पातळीवर आहे की ते व्यक्तीच्या पातळीवर आहे. ज्यावेळेस ते मूल्य व्यक्तिगत पातळीवर पाहिलं जातं तेव्हा त्याला आपण नैतिकता, मोरल्स किंवा मोरॅलिटी असं म्हणतो. ठीक आहे. ज्यावेळेस ते मूल्य आपण समाजमान्य पातळीला बघतो, समाजाच्या पातळीला बघतो, तेव्हा ते नीतिमत्ता बनते. ठीक आहे. व्यक्तिगत पातळीवर ज्यावेळेस हे मूल्य आहे त्यावेळेस ती नीतिमत्ता बनते, ती नैतिकता बनते व्यक्तिगत पातळीवर, पर्सनल लेवलला, इंडिव्हिज्युअल लेवलला. आणि तेच मूल्य ज्यावेळेस आपण समाजाच्या पातळीवर चेक करतो त्यावेळेस ती नीतिमत्ता बनते. म्हणजेच याच्यावरून तुम्हाला काय दिसतंय की जे नीतिमत्ता किंवा एथिक्स असते ते समाजाच्या पातळीवर असते, जी नैतिकता असते, मोरॅलिटी, ती व्यक्तिगत पातळीवर असते. नीतिमत्ता ही समाजाचं मूल्य दर्शवते, समाजातील मान्य गोष्टी दर्शवते, समाजाचे स्टँडर्ड्स दर्शवते, सोसायटल स्टँडर्ड्स. तर नैतिकता ही व्यक्तिगत स्टँडर्ड्स, व्यक्तिगत मानके, व्यक्तिगत मूल्य दर्शवते. तुमच्या इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूज आणि तुमच्या सोसायटल व्हॅल्यूज. तुमच्या सोसायटल व्हॅल्यू ज्या आहेत त्या नीतीमध्ये येतात, तुमच्या इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू ज्या आहेत त्या नैतिकतेमध्ये येतात. म्हणजेच काय? नैतिकता आणि नीतिमत्ता काय आहे? की तुम्ही जी कृती करत आहात ती कृती योग्य आहे की अयोग्य आहे हे आपण दोन निकषांच्या आधारे ठरवणार. ज्यावेळेस तुम्ही करत असलेली कृती ही योग्य आहे, तुम्ही करत असलेली कृती म्हणजे तुमचं वर्तन, तुमचं एखादं वर्तन, तुमची एखादी कृती ही नैतिक आहे की अनैतिक आहे हे आपण पाहणार आहोत. ती योग्य आहे की अयोग्य आहे. कृतीची योग्य अयोग्यता आपण कशाच्या आधारे ठरवत आहोत? ती जर तुम्ही तुमच्या व्यक्तिगत मूल्याच्या आधारे, तुमचं व्यक्ती म्हणून जे मूल्य आहे त्या मूल्यांच्या आधारे जर तुम्ही ते ठरवत असाल तर ती नैतिकता आहे, मोरॅलिटी. योग्य अयोग्यतेच्या दृष्टीनं व्यक्तीने स्वतःसाठी ठरवलेली वर्तणूक मानदंडे. दीज आर द हे बिहेव्हिअरल स्टँडर्ड्स आहेत पण व्यक्तीने स्वतःसाठी ठरवलेली आहेत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या व्यक्तिगत मूल्यांच्या आधारे ठरवता की एखादी कृती ही योग्य आहे की अयोग्य आहे त्यावेळेस ती तुमची नैतिकता. आणि ज्यावेळेस एखादी कृती किंवा वर्तन हे योग्य आहे की अयोग्य आहे ते समाजमान्य मूल्यांच्या आधारे ठरवता, समाजातील कोणती मूल्य मान्य आहेत त्या आधारे ठरवता, त्यावेळेस ती तुमची नीतिमत्ता ठरते. ठीक आहे? क्लिअर आहे एवढं सगळ्यांना? या दोन संकल्पना की समाजाच्या पातळीवरील मूल्यांच्या आधारे ठरवत असाल तर ती नीतिमत्ता. म्हणजे हे दोन्ही काय आहे? एखाद्या कृती आणि वर्तनाकडे योग्य अयोग्यतेच्या दृष्टिकोनानं पाहण्याचे हे दोन बाबी आहेत की एखादी कृती वर्तन ही योग्य आहे की अयोग्य आहे. पण ते तुम्ही जर व्यक्तिगत मूल्यांच्या आधारे पाहत असाल तर ती नैतिकता, आणि ती समाजाच्या मूल्यांच्या आधारे किंवा सामाजिक मानदंडाच्या आधारे पाहत असाल तर ती नीतिमत्ता ठरते. ठीक आहे? समज असं म्हणूयात की आपण तुमची व्यक्तिगत नैतिकता, व्यक्तिगत मूल्य हे नास्तिकतेचं असेल तर नास्तिक असणं ही तुमची व्यक्तिगत नैतिकता झाली. मात्र समाजाच्या पातळीवर काय आहे की धार्मिकता. म्हणजेच काय की सर्व धर्मांचा आदर करणं, सहिष्णुता असेल, देवांवरती विश्वास, या सगळ्या गोष्टी समाजामध्ये मान्य असलेली मूल्य आहेत. मग ही झाली तुमची नीतिमत्ता. ठीक आहे? पुढे आपण बघणारच आहोत नैतिकता आणि नीतिमत्ता याच्यातला फरक. फक्त या सध्या गोष्टी लक्षात घ्या की एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी कशी रिलेटेड आहे. की विश्वासातून मूल्य निर्माण होतात. हे मूल्य ज्यावेळेस व्यक्तिगत पातळीवर असतात त्यावेळेस ती नैतिकता,
समाजाच्या पातळीवरील मूल्य ही नीतिमत्ता असते आणि या मूल्यांची काही वैशिष्ट्ये असतात ती काय आपण पुढे बघूयात. पण त्याच्या अगोदर वृत्ती बघूयात की या मूल्यांमधूनच तुमची वृत्ती, तुमचा ऍटिट्यूड पुढे येत असतो. व्हॅल्यूज म्हणजे काय, ज्या गोष्टींना आपण महत्व देतो. मग तुम्ही एक व्यक्ती म्हणून कोणत्या गोष्टींना महत्व देता, ती तुमची व्हॅल्यू झाली. पण त्यावरून तुमचा ऍटिट्यूड ठरत असतो. तुमचं जे मूल्य आहे आणि तुमचा एखादी व्यक्ती असेल, वस्तू असेल, घटना असेल, विचार असेल, या पद्धतीचं तुमचं परसेप्शन आणि ओपिनियन काय आहे, तुमचा समज आणि तुमचं मत एखाद्या वस्तू, घटना, परिस्थिती, व्यक्ती, विचार इत्यादींबद्दलचा तुमचा विचार काय आहे, तुमचं मत काय आहे, तुमचं समज काय आहे आणि तुमचं मूल्य, त्या दोन गोष्टी जर माहित असेल तर तुमची वृत्ती कळते. ठीक आहे. मी काय म्हणतो की वृत्ती म्हणजे काय, की कशा प्रतितरीची तुमची धारणा किंवा मत, म्हणजे ही ऑब्जेक्टला टाईड असते. व्यक्ती, विचार, घटना, परिस्थिती इत्यादी बद्दल तुमचं विचार किंवा धारणा किंवा मत काय आहे, म्हणजे तुमची वृत्ती. तुमचं मूल्य माहीत असलं तर त्यावरून तुमची वर्तणूक काय म्हणूयात की तुमची वृत्ती काय असेल हे पूर्णपणे आपण सांगू शकत नाही. तुमचं वर्तन काय असेल हे जर भाकीत करायचं असेल तर आपल्याला तुमच्या मूल्यांबरोबर ते जे काही ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्ट म्हणजे विचार, व्यक्ती, घटना, परिस्थिती इत्यादींबद्दल तुमचं मत काय आहे, या दोन गोष्टी जर माहीत असतील, तुमच्या व्हॅल्यूज प्लस त्या ऑब्जेक्ट ह्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबींबद्दल तुमचं मत, तुमचा समज, तर त्यावरून आपण तुमचं बाकी वर्तन कसं असेल हे भाकीत करू शकतो. म्हणून ही जी काही वृत्ती आहे ती वर्तनाचा विशिष्ट निर्धारक असते आणि दुसऱ्या बाजूला ही जी काही मूल्य आहे त्या मूल्यावरून तुम्ही कसं वागाल हे पूर्णपणे सांगू शकत नाही आपण. आणि त्यामुळं मूल्य हे तुमचा काय म्हणूयात की वर्तनाचा सामान्य निर्धारक असतात. हे जनरल डिटर्मिनंट ऑफ युअर बिहेवियर. मात्र हे जे काही ऍटिट्यूड आहे तो वर्तनाचा विशिष्ट निर्धारक असतो. त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला आता खूप कन्फ्युजिंग वाटत असेल, पण मी पुढल्या स्लाइडमध्ये पुढल्या आपण जे काही नवीन पेज ओपन करू त्याच्यावरती मी तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या समजून सांगतो, उदाहरण देऊन. त्यावेळेस तुम्हाला कळेल. ठीक आहे. या मूल्यांमधून वृत्ती पुढे येते. हे जे काही मूल्य आहे ते ज्या वेळेस टाईड करतो आपण, टाईड टू एन ऑब्जेक्ट, या वृत्तीमध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात, एक ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट. कोणाचा तरी, सब्जेक्ट म्हणजे व्यक्ती, कोण, कर्ता. मग ते कर्त्याची कशा प्रतीची तरी धारणा किंवा मत, मग तो ऑब्जेक्ट कशा प्रती तरी. म्हणजे ऑब्जेक्ट मध्ये काय काय येतं, व्यक्ती, विचार, घटना, परिस्थिती इत्यादी बद्दल एखाद्या व्यक्तीचं काय मत आहे, काय समज आहे, म्हणजे त्या व्यक्तीची त्या बाबतची वृत्ती. ठीक आहे. मग ही मूल्यांमधून पुढे येत असते. मग ही वर्तनाचा विशिष्ट निर्धारक असेल. जर तुमचं मूल्य माहित असेल, तुमचा त्या ऑब्जेक्ट प्रतीचं मत माहित असेल, तर तुमचं वर्तन कसं असेल याचं पूर्णपणे निश्चित भाकीत करता येतं. तुम्ही विशिष्ट परिस्थितीत वागाल कसं. तुमचं जर मूल्य माहिती आहे, तुमचं जर काय म्हणूयात की तुमचं ऍटिट्यूड म्हणजे तुमचं त्या ऑब्जेक्ट प्रतीचं धारणा किंवा मत माहित असेल तर. आणि मूल्यांची वैशिष्ट्ये जर पाहायची झाली तर ही वर्तनाचा सामान्य निर्धारक असतात. ती तुमचा पसंतीक्रम दर्शवतात, प्रेफरन्स, ती तुमच्या वर्तनाला मार्गदर्शन करतात, काय असायला हवं हे सांगतात आणि इतर संकल्पनांची जननी आहे. इतर संकल्पनांची जननी म्हणजे काय, ह्याच्या काय इतर संकल्पना आहेत, नैतिकता, नीतिमत्ता, वृत्ती, या सगळ्या गोष्टी या मूल्य व्यवस्थेतून आकाराला येत असतात. तुमची जी व्हॅल्यू सिस्टीम आहे, जी मूल्य आहे, ज्या गोष्टींना तुम्ही महत्व देता, त्या तत्वांनी बाबी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत, त्यातूनच नैतिकता, नीतिमत्ता आणि वृत्ती या गोष्टी पुढे येत असतात. कशा येत असतात, काय असतात आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. आता फक्त ह्या गोष्टी मी थोड्याशा तुम्हाला समजून सांगतो आणि त्यानंतर आपण मूल्य, नैतिकता आणि नीतिमत्ता या तीन टर्म्स आपण नीट समजून घेऊयात आणि त्यानंतर आपण आजचं लेक्चर थांबूयात. ठीक आहे. थोडंच राहिलेलं आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की आपण दोन गोष्टी बघूयात की मूल्य आणि वृत्ती यांच्यामध्ये काय संबंध आहे, किंवा मूल्य नेहमीच नैतिक आणि अनैतिक असतात का, सांगा बरं मला. अगोदर मूल्यच बघूयात. ठीक आहे. मूल्य म्हणजे काय, व्हॅल्यूज. व्हॅल्यूज म्हणजे काय, समाजामध्ये दीर्घकाळापासून टिकून असलेला विश्वास जो समाजासाठी इष्ट आहे. ठीक आहे. ही बाब मी बऱ्याच वेळा सांगितली तुम्हाला की मूल्य म्हणजे काय. त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक्झाम मध्ये डायरेक्ट प्रश्न येतो की व्हॉट डू यू मीन बाय व्हॅल्यूज, हा प्रश्न आहे पीवायक्यू मध्ये आणि तुम्हाला तुमच्यासाठी क्लास असाइनमेंट सुद्धा असणार आहे की व्हॉट डू यू मीन बाय व्हॅल्यूज, म्हणजे मूल्य म्हणजे काय तुमच्यामध्ये. ठीक आहे. तर मूल्य म्हणजे काय की दीर्घकाळापासून टिकून असलेला विश्वास. विश्वास जो समाजासाठी, जो हा विश्वास समाजासाठी इष्ट आहे. इष्ट म्हणजे डिझायरेबल, हवा हवा असा. समाजासाठी इष्ट असणारा दीर्घकाळापासून टिकून असलेला विश्वास म्हणजे मूल्य. ठीक आहे. व्हॅल्यूज म्हणजेच काय की ज्या तत्व आणि बाबींना
ज्या तत्व आणि बाबींना तुम्ही महत्व देता, ज्या तत्व आणि बाबींना आपण महत्व देतो, ती म्हणजेच मूल्य. ठीक आहे. समजा मग हे असंही असू शकतं. समजा एक खाप पंचायत आहे. खाप पंचायत माहिती आहे तुम्हाला? जाती जातींच्या असतात खाप पंचायती. मग ह्या खाप पंचायतीचं तुम्ही तुमच्या जात्यांतर्गत विवाह केला पाहिजे किंवा पुरुषसत्ताक व्यवस्था कायम ठेवली पाहिजे. ही खाप पंचायत जर जातींतर्गत जातींतर्गत विवाहाला मान्यता म्हणजे महत्वाचं मानत असेल, तर खाप पंचायतीचं हे मूल्य झालं. म्हणजे खाप पंचायत ज्या गोष्टीला तत्वाला महत्व देते ते तिचं मूल्य. ठीक आहे. मग संविधान आपलं आता संविधान जर आपण बघितलं की संविधानातील मूल्य काय आहे. आपलं संविधान कोणत्या बाबींना महत्व देतं. ती मूल्य म्हणतात. स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुता असेल, देशाचं अखंडत्व असेल. मग या बाबींना जर आपलं संविधान महत्व देत असेल तर ती आपली मूल्य आहेत. मग समाज कोणत्या तत्वाने बाबींना महत्व देतो. तर सांगा. प्रेम असेल, सत्य असेल, करुणा असेल, प्रामाणिकपणा असेल, या ज्या काही बाबी आहेत या बाबींना आपण समाज म्हणून महत्व देतो. मग ते आपलं मूल्य बनतात. दीर्घकाळापासून टिकून असलेला विषय जो समाजासाठी फायद्याचा आहे, महत्वाचा आहे, त्याला आपण मूल्य म्हणतो. ठीक आहे. मूल्य म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल की मूल्य महत्वाचे असतात का. की तुमचं वर्तन ठरवत असतात. वर्तनाचा सामान्य निर्धारक असतात. तुमचं वर्तन कसं असेल यासंबंधी एक सामान्य साधारण अंदाज लावला जातो. तर मी साधारण म्हणतोय. निश्चित अंदाज आपण निश्चित भाकीत तुमचं वर्तन कसं असेल हे करू शकत नाही. याच्यासाठी आपल्याला ऍटिट्यूड माहित असावा लागतो आणि ऍटिट्यूड इज डिफरंट फ्रॉम व्हॅल्यूज. तो कसा ते पुढे सांगतो. पण आपण त्याच्या अगोदर थोडं व्हॅल्यूज म्हणजे काय अजून थोडंसं बघूयात की व्हॅल्यूज विषयी अजून सांगायचं काय झालं. व्हॅल्यूज काय प्रेम असेल, सत्य असेल, अहिंसा असेल, करुणा असेल, ही मूल्य आहे. ज्या गोष्टींना आपण महत्व देतो ती आपली मूल्य आहेत. ठीक आहे. ती महत्वाची असतात. का महत्वाचे असतात की समाजाचं त्या मूल्यांवर जो मतैक्य असेल तर तो समाज गुण्यागोविंदाने एकत्र राहत असतो. त्या समाजामध्ये कॉन्फ्लिक्ट होत नाहीत. ठीक आहे. हे असतात मूल्य. मग मूल्यांमधील संघर्ष काय आहे किंवा मूल्यांचा अरिष्ट काय आहे ते आपण पुढे बघूयात. त्या गोष्टी थोड्याशा पुढे ठेवूयात. मग या मूल्यांचे दोन प्रकार राहतात. म्हणजे दोन पद्धतीनं त्यांचे प्रकार पाडले जातात त्या मूल्यांचे. की एक आहे गाभा मूल्य आणि दुसरं असतात परिघीय मूल्य. गाभा आणि परीघ. गाभा म्हणजे जी सार्वत्रिक स्वरूपाची असतात. ठीक आहे. आणि परीघ म्हणजे काय जी बदलती असतात. समाज परत्वे, संस्कृती परत्वे बदलणारी. ठीक आहे. मग सार्वत्रिक मूल्य काय आहे. की सत्य असेल, प्रेम असेल किंवा काय म्हणूयात की अहिंसा असेल, यांसारखी मूल्य ही सगळ्या समाजामध्ये या गोष्टींना महत्व दिलं जातं. त्यामुळे ते सार्वत्रिक ठरतात. त्यामुळे ते गाभा मूल्य ठरतात. बदलणारी म्हणजे काय की त्यांचं संस्कृती परत्वे महत्व किंवा काय म्हणूयात त्यांचं स्वरूप थोडंसं बदलतं. जसं की आपण त्याच्यात की जी काही विनम्रता आहे ती संस्कृती परत्वे बदलते. कशी बदलते. तुम्ही जर बघितलं किंवा तुम्ही कोणाला जर भेटलेलं असाल, जे युके मध्ये वगैरे राहिले आहेत ब्रिटनमध्ये, त्या लोकांच्या बोलण्यामध्ये जर वाक्याला थँक हा शब्द असतो आणि त्यांना जर ते थँक तुम्ही जर बोलला नाही तुमच्या शब्दांमध्ये, तुमच्या वाक्यांमध्ये, तर ते रूढपणाचं वाटतं. ठीक आहे. आपल्या इथं सुद्धा जे काही म्हणजे तुमचे व्यक्तिगत अनुभव काय असतील. म्हणजे मागे मी एका डॉक्टरकडे गेलेलो आणि आपलं कसं बोलणं असतंय एकदम नॉर्मल थोडं मोठ्या आवाजात वगैरे. मग या गोष्टी त्या एमडी मॅडम होत्या आणि माझं नेहमीप्रमाणे बोलणं, की नेहमीप्रमाणे आपण घरात जसं बोलतो, मित्रांसोबत जसं बोलतो, त्या स्वरूपात त्याच टोनमध्ये मी त्यांना बोललो आणि त्यांना ते रूढपणाचं वाटलं. ठीक आहे. म्हणजे ज्या त्या माणसाचं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या संस्कृतीबरोबर होते. ते ज्या कुटुंबामध्ये वाढलेले आहेत, तर मी ज्या कुटुंबामध्ये वाढलो त्यानुसार मला हे बोलणं ठीक वाटतं. पण त्या मॅडमला, त्याच्या डॉक्टर मॅडम होत्या एमडी मॅडम, त्यांना ते रूढपणाचं वाटलं कारण की त्यांचं सामाजिकीकरण त्या स्वरूपाचं झालेलं आहे. म्हणजेच काय हे परिघावरील मूल्य आहे. ठीक आहे. समजतंय ना. मग अशी ही मूल्य आपण त्याच्यामध्ये फरक करू शकतो. त्यानंतर मूल्यांचा अजून एक आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा त्याचं वर्गीकरण करू शकतो. हे झालं गाभा आणि परीघ. दुसरं असतात की स्वतःमूल्य आणि परतोमूल्य. स्वतःमूल्य आणि दुसरं असतं परतोमूल्य. एक म्हणजे स्वतःमूल्य म्हणजे काय इंट्रिन्सिक आणि परतोमूल्य म्हणजे काय इन्स्ट्रुमेंटल. इंट्रिन्सिक म्हणजे काय तर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बाबीला, एखाद्या गोष्टीला एक एंड इन इटसेल्फ मानता. एंड इन इटसेल्फ म्हणजे काय स्वयमेव साध्य. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. काय हे काय म्हणतोय एंड इन इटसेल्फ म्हणजे तेच तुमचं साध्य आहे. आणि इथं कसं असतं
हे त्याचं तुम्ही साधन म्हणून वापरता. म्हणजे त्या जे काही मूल्य आहे त्याला साधन म्हणून त्याचा वापर करता. म्हणजेच काय, मीन्स टू आणि एंड. एंड म्हणजे काय, की तुमचं साध्य, तुमचं लक्ष्य, तुमचं टार्गेट काय आहे ते तुमचं साध्य. पण त्या साध्य तुम्हाला काहीतरी अचीव्ह करायचं आहे, त्यासाठी तुम्ही त्या मूल्याचा साधन म्हणून वापर करताय. म्हणजेच परतो मूल्य. ठीक आहे, साधन म्हणून वापर करणं म्हणजेच परतो मूल्य. आणि तुमचं जे मूल्य आहे ते स्वयमेव साध्य आहे, ते कशाचं साधन नाहीये, तेच तुमचं साध्य आहे, तेच तुमची अचिव्हमेंट आहे. त्यावेळेस ते स्वतः मूल्य ठरतं, ते अधिक महत्वाचं असतं. समजा तुम्ही पर्यावरण संवर्धन करत आहात, ठीक आहे, पर्यावरण संवर्धन हे तुमचं मूल्य आहे. मात्र त्या मूल्याचा जर का हेतू दुसरा काही नसेल, की पर्यावरणासाठी, फॉर द कॉज ऑफ एन्व्हायरमेंट, यू आर प्रिझर्विंग द एन्व्हायरमेंट, मग ते साधन म्हणून त्याच्याकडे बघत नाहीत, की पुढे जाऊन आपल्याला संसाधनं कमी पडतील, ठीक आहे, किंवा पुढे जाऊन आपल्याला अधिक लाभ होईल, या दृष्टीने जर तुम्ही पर्यावरणाचा संवर्धनाचा विचार करत असाल, म्हणजेच तुम्ही भविष्यातील काहीतरी एंड आहे, त्या एंड म्हणजे उद्दिष्ट आहे तुमचं, काहीतरी साध्य आहे, त्या साध्याला समोर ठेवून जर तुम्ही पर्यावरणाचं संरक्षण करत असाल, तर ते स्वयमेव साध्य किंवा ते स्वतः मूल्य ठरत नाही, तर ते परतो मूल्य ठरतं. तुम्ही काय करूया, अजून एक उदाहरण तुम्हाला अजून स्पष्ट होईल, की तुम्ही व्यायाम करत आहात. तुम्ही व्यायाम दररोज करता, पण तुम्ही व्यायाम हा तुम्हाला आवडतो किंवा व्यायामासाठी व्यायाम करत नसून तुम्ही तुमचं आरोग्य सुदृढ राहील म्हणून जर व्यायाम करत असाल, तर ते तुमचं परतो मूल्य आहे. ठीक आहे, आणि तुम्ही जर तो व्यायामासाठी करत असाल, तर ते स्वतः मूल्य आहे. आरोग्यासाठी तुम्ही त्या बाबीचा, त्या मूल्याचा इतर कोणत्या साध्यासाठी साधन म्हणून वापर करत नसाल, तर ते स्वतः मूल्य आहे. ठीक आहे, समजलं. स्वतः मूल्य म्हणजे ते मूल्य जे आहे ते स्वयमेव साध्य आहे, आणि परतो मूल्य म्हणजे काय, ते साधन म्हणून आपण, म्हणजे एका मोठ्या कॉजसाठी, मोठ्या उद्दिष्टासाठी त्याचा साधन म्हणून वापर करतो आहोत. ठीक आहे, व्यायामाचं उदाहरण तुम्हाला समजलं असेल. व्यायाम फॉर द कॉज ऑफ व्यायाम जर करत असाल, तर ते स्वतः मूल्य. मात्र व्यायामातून तुम्हाला जर काही फायदे असतील, दुसरं काहीतरी उद्दिष्ट असेल, तर ते परतो मूल्य ठरतं. ते मूल्यांचे आपल्याला उदाहरण. मग ही मूल्य व्यवस्था तुमच्या आकाराला कशी येत असते, तर ती सामाजिकीकरणातून येत असते. मग तुमचं कुटुंब असतील, कुटुंबातील आई असेल, वडील असेल, आईकडून तुम्ही काही मूल्य शिकत असतात, वडिलांकडून शिस्त असेल, ठीक आहे, या गोष्टी तुम्ही शिकत असतात. आईकडून ममता असेल, काळजी असेल, प्रेम असेल, या गोष्टी शिकत असतात. तुमचे जे पियर्स असतील, संगती तुमच्या समवयस्क, त्यांच्याकडून तुम्ही शिकतात. शाळेमधून तुम्ही शिक्षकांकडून, शाळेमधून काय, की शाळेमध्ये काय खेळ खेळले जातात, त्यामध्ये सांघिकपणा असेल, नेतृत्व गुण असेल, किंवा शिक्षकांकडून काय, की वक्तशीरपणा असेल, यांसारख्या बाबी आपण शिकत असतो. ठीक आहे, मग यातून आपली मूल्य व्यवस्था ही आकाराला येत असते सामाजिकीकरणातून. ती कशी येते, काय येते, ते आपण रोल ऑफ सोशलायझेशन, सामाजिकीकरणाची भूमिका, या चॅप्टरमध्ये अभ्यासणार आहोत. आता मूल्य म्हणजे काय तुम्ही समजून घेतलं. मूल्य म्हणजे काय, ज्या तत्व आणि बाबींना आपण महत्व देतो, ती म्हणजे मूल्य. दीर्घकाळापासून टिकून असलेला विश्वास, की जो समाजासाठी इष्ट आहे, त्याला आपण मूल्य म्हणतो. पण मी काय म्हटलं अजून एक गोष्ट, की मूल्य हा, काय म्हटलं मी, की मूल्य हा, किंवा अजून एक गोष्ट महत्वाची, की मूल्य ही नेहमीच, मूल्यांना आपण नैतिकदृष्ट्या योग्य किंवा अयोग्य या दृष्टीने पाहू शकत नाही. ही एक टर्म्स महत्वाची आहे. मी काय म्हटलं, मूल्य ज्यावेळेस समाजमान्य मूल्य असतं त्यावेळेस ती नीतिमत्ता बनते, व्यक्तिगत मूल्य असतं त्यावेळेस ती नैतिकता बनते. म्हणजे आपण ती योग्य अयोग्यतेच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहत आहोत, बरोबर आहे ना, त्या कृतीकडे. पण काही वेळेस मूल्य म्हणजे काय, ज्या तत्व आणि बाबींना आपण महत्व देतोय. मग आपण, मला सांगा, क्रिएटिव्हिटी किंवा क्रिएटिव्ह म्हणजे काय, उपक्रमशीलता किंवा इनोव्हेशन असेल. इनोव्हेशन म्हणजे काय, की नवोन्मेषण असेल. ठीक आहे, या गोष्टी आणि या तत्व, या बाबींना आपण महत्व देतो, म्हणजेच ही मूल्य आहेत, किंवा ऍडव्हेंचर म्हणूयात. ऍडव्हेंचर म्हणजे तुमचं साहसी कृत्य तुम्हाला करणं आवडणं. ठीक आहे, मग ही काय आहेत, या तत्व आणि बाबींना आपण महत्व देतो, हे मूल्य झाले. पण ह्याला आपण योग्य किंवा अयोग्य म्हणू शकतो का नैतिकदृष्ट्या? नाही म्हणू शकत. म्हणजेच काय, सगळ्याच मूल्यांना आपण नैतिक आणि अनैतिकतेच्या कसोटीतून तपासू शकत नाही. ठीक आहे, ही गोष्ट एक महत्वाची आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे, मूल्यांवरून आपण थेट व्यक्तीच्या वर्तनाचं, मी काय म्हणतोय, मूल्यांवरून थेट व्यक्तीच्या वर्तनाचं भाकीत करू शकत नाही. व्यक्तीचं वर्तन कसं असेल त्याचं थेट भाकीत, म्हणजे थेट व्यक्तीच्या वर्तनाचं निश्चित भाकीत, डेफिनेट, निश्चित भाकीत करू शकत नाही. भाकीत म्हणजेच काय, की मूल्य ही व्यक्तीच्या वर्तनाचा सामान्य निर्धारक असतात. काय, व्यक्तीच्या वर्तनाचा सामान्य निर्धारक, म्हणजेच थेट निश्चित निर्धारक नाही. इट इज अ जनरल डिटर्मिनंट ऑफ युअर बिहेवियर.
ठीक आहे, समजतंय? सामान्य निर्धारक तुमचं वर्तन कसं असेल यासंबंधी एक भाकीत करू शकतं, पण तुमचं वर्तन तसंच असेल हे सांगू शकत नाही. समजा शांतता हे तुमचं मूल्य आहे. काय म्हणतोय मी? की शांतता हे तुमचं मूल्य आहे. आता तुम्ही शांततेला किती प्रिय करतात, म्हणजे शांतता तुमच्या किती जवळ आहे, की शांततेला तुम्ही किती महत्व देता, हे म्हणजे शांतता तुमचं मूल्य असेल तरी ह्याच्यावरून कळत नाही की तुम्ही शांततापूर्ण जे काही पीसफुल प्रोटेस्ट असतात किंवा पीस प्रोटेस्ट एखादा शांतीसाठीचा जो काही प्रोटेस्ट आहे त्यामध्ये तुम्ही भाग घ्याल का नाही ते सांगू शकतो का आपण? नाही सांगू शकत. जरी शांतता हे तुमचं मूल्य असलं तरी तुम्ही भाग घ्याल किंवा घेणारही नाही. तर जर तुम्ही शांतता प्रोटेस्टमध्ये भाग घ्याल की नाही हे जर समजून घ्यायचं असेल तर तुमचा प्रोटेस्ट प्रतीचा कल किंवा तुमचं मत काय आहे, तुमचा समज काय आहे या गोष्टी माहीत असाव्या लागतात. मग वृत्ती म्हणजे काय? तर वृत्ती म्हणजे काय? वेन यू अटॅच व्हॅल्यू टू अन ऑब्जेक्ट. मी काय म्हणतोय? जेव्हा तुम्ही एखाद्या मूल्याचा एखाद्या ऑब्जेक्टशी संबंध लावता त्यावेळेस ती तुमची वृत्ती बनते. म्हणजेच काय की वृत्ती ही नेहमीच ऑब्जेक्टशी टाईड असते. मी काय म्हटलं की मूल्य हे काय आहे? वर्तनाचा सामान्य निर्धारक. वृत्ती हे वर्तनाचा निश्चित निर्धारक आहे, स्पेसिफिक डिटर्मिनंट आहे. म्हणजेच काय की वृत्ती ज्यावेळेस तुमचं मूल्य काय हे समजलं आणि त्यानंतर ऑब्जेक्ट प्रतीचं तुमचं मत काय आहे हे समजलं. एक उदाहरण घेऊयात. मी काय म्हटलं की शांतता हे तुमचं मूल्य आहे. मात्र या शांततेच्या मूल्यावरून तुम्ही पीस प्रोटेस्टमध्ये म्हणजे शांततेसाठी जे काही आंदोलन सुरू आहे, जो निषेध मोर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये भाग घ्याल का हे माहित नाही. पण निषेध मोर्चाविषयी तुमचं मत काय आहे हे खूप जास्त महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस शांतता आणि निषेध मोर्चा या दोन बाबींचा संबंध लावला जातो की शांततेप्रती तुम्ही म्हणजे शांतता हे तुमचं मूल्य आहे, निषेध प्रती तुम्ही अनुकूल वृत्तीचे आहात, त्यावेळेस तुम्ही पीस प्रोटेस्टमध्ये भाग घ्याल. पण म्हणजेच काय की तुम्हाला व्यक्तीच्या मूल्यांबरोबरच व्यक्तीचं मूल्य काय आहे काय म्हणूया की व्यक्तीच्या मूल्यांबरोबरच तिचं ऑब्जेक्ट प्रतीचं ऑब्जेक्ट प्रतीचं मत किंवा समज परसेप्शन और ओपिनियन माहीत असावं लागतं. हे ऑब्जेक्ट काय आहे? एखादी वस्तू असू शकते, घटना असू शकते, विचार असू शकतोय, ठीक आहे, इत्यादी काही असू शकतं, परिस्थिती असू शकते. इत्यादी बद्दल तुमचा समज आणि मत काय आहे हे जर माहित असेल, त्या व्यक्तीचं मूल्य जर माहित असेल तर त्यावेळेस त्या व्यक्तीचं वर्तन कसं असेल हे आपण सांगू शकतो. म्हणजेच काय की वृत्ती ही वर्तनाचा निश्चित निर्धारक आहे. तुमचं वर्तन कसं असेल याचा निश्चित निर्धारक कसं आहे ते आता उदाहरणाद्वारे बघूयात. की आदर हे तुमचं मूल्य आहे, ठीक आहे. आदर हे तुमचं मूल्य आहे, रिस्पेक्ट करणं. मग तो रिस्पेक्ट कोणाप्रती आहे? तुमच्या कुटुंबियांप्रती आहे, ज्येष्ठांप्रती आहे, ठीक आहे, तुमच्या वरिष्ठांप्रती आहे. मग हे जर माहित असेल की ऑब्जेक्ट काय आहे आणि त्या ऑब्जेक्टला हे ऑब्जेक्ट आहेत कुटुंब, ज्येष्ठ, वरिष्ठ यांच्या प्रती तुमचं रिस्पेक्ट हे मूल्य आहे. म्हणजेच वेन युअर व्हॅल्यू इज टाईड टू अन ऑब्जेक्ट, रिस्पेक्ट इज युअर व्हॅल्यू आणि ऑब्जेक्ट इज युअर फॅमिली, द सिनियर सिटीजन्स अँड देन युअर सिनियर्स. आणि जेव्हा हे मूल्य ह्या ऑब्जेक्टला जोडलं जातं त्यावेळेस तुम्ही सांगू शकता की ती व्यक्ती तिच्या कुटुंबियांशी कशी वागेल, ती व्यक्ती ज्येष्ठांप्रती कसं तिचं वर्तन असेल. मग त्या व्यक्ती ही ज्येष्ठ व्यक्ती दिसली ती ज्यावेळेस ज्येष्ठांना बऱ्याच दिवसापासून भेटत आहे किंवा घरून बाहेर बऱ्याच काळासाठी जात आहे त्यावेळेस ती ज्येष्ठांच्या पाया पडेल हे आपण सांगू शकतो. कधी की तिचं मूल्य काय आहे आणि त्याच प्लस तिचं ऑब्जेक्ट प्रतीचं मत काय आहे. ठीक आहे. वेन व्हॅल्यू इज टाईड टू अन ऑब्जेक्ट देन दॅट बिकम्स युअर ॲटिट्यूड आणि ॲटिट्यूड इज युअर स्पेसिफिक डिटर्मिनंट ऑफ युअर बिहेवियर. तुमच्या वर्तनाचा तो विशिष्ट निर्धारक असतो. पीस इज युअर व्हॅल्यू पण पीस ही तुमचं मूल्य आहे, हे काय आहे. मात्र प्रोटेस्ट विषयी तुमचं मत काय आहे, समज काय आहे हे जोपर्यंत माहित नाही तोपर्यंत तुमचं वर्तन कसं असेल हे निश्चित सांगू शकत नाही. आणि हे ज्यावेळेस तुम्हाला माहित होईल त्यावेळेस म्हणजे तुमची वृत्ती समजते आणि त्यानुसार तुमचं वर्तन काय असेल हे आपण सांगू शकतो. ठीक आहे. मग हे वर्तन काय म्हणतात की वृत्ती आणि मूल्य याच्यामध्ये संबंध आहे की मूल्य सामान्य निर्धारक
वृत्ती ही निश्चित निर्धारक. पण वृत्तीमध्ये मूल्यांबरोबरच त्या ऑब्जेक्ट प्रतीचं मत काय आहे सब्जेक्टचं. सब्जेक्ट म्हणजे काय? वृत्तीमध्ये दोन घटक महत्वाचे असतात. एक सब्जेक्ट आणि दुसरा ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय? कर्म. बरोबर ना? कर्ता म्हणजे कोण? म्हणजे कोणाचं तरी त्या ऑब्जेक्ट प्रतीचं परसेप्शन ऑर ओपिनियन अबाउट समथिंग. परसेप्शन ऑर ओपिनियन म्हणजेच काय? तुमचा समज किंवा तुमचं मत अबाउट समथिंग म्हणजे त्या ऑब्जेक्ट प्रती तुमचं मत काय आहे, तुमचा समज काय आहे, म्हणजेच तुमची वृत्ती. आणि ह्या जर गोष्टी माहित असेल तर तुमचं निश्चित वर्तन कसं हे आपण सांगू शकतो. ठीक आहे. महिलांप्रती आदर. आदर हे तुमची काय म्हणूयात की मूल्य आहे. महिलांप्रती आदर ही जर तुमचं ऑब्जेक्ट प्रतीचं परसेप्शन आणि मत असेल तर आपण सांगू शकतो की तुम्ही महिलांचा आदरच कराल. तुमचं वर्तन कसं असेल हे निश्चितपणे सांगू शकतो. ज्यावेळेस मूल्य प्लस तुमचं ऑब्जेक्ट प्रतीचं मत आणि समज माहित असेल तर. ठीक आहे. आणि त्यामुळे वृत्ती आणि वर्तन ही वृत्ती आणि मूल्य याच्यामध्ये हा फरक आहे किंवा या मूल्यामधून ती वृत्ती पुढे येत असते. जसं की आपण अगोदर बघितलं. काय बघितलं होतं? हे जे काही मूल्य आहे, ज्यावेळेस ते कशाप्रती तरी धारणा किंवा मत परसेप्शन ऑर ओपिनियन अबाउट समथिंग दॅट इज ऑब्जेक्ट आहे, एखाद्या वस्तूशी, परिस्थितीशी, विचाराशी, घटनेशी जोडलं जातं. त्यावेळेस ती तुमची वृत्ती बनते आणि त्यावेळेस ती वर्तनाचा विशिष्ट निर्धारक बनते. अन्यथा सामान्य स्वरूपात ती वर्तनाचा सामान्य निर्धारक असते. विशिष्ट निर्धारक म्हणजे स्पेसिफिक तुमचं वर्तन कसं असेल हे तुमचं मूल्य सांगू शकत नाही. ज्यावेळेस त्या मूल्याचा त्या परसेप्शन आणि ओपिनियनशी ऑब्जेक्टच्या जोड संबंध लावला जातो त्याच वेळेस आपण ते वर्तन निश्चितपणे भाकीत करू शकतो. ठीक आहे. इथपर्यंत समजलं सगळ्यांना. आता आपण आपला शेवटचा टॉपिक अभ्यासूयात की तो म्हणजे नैतिकता आणि नीतिमत्ता यांच्यामध्ये फरक काय आहे. बोर्डवर शिकायचा की आपल्या ह्या याच्यामध्ये? ठीक आहे. एकदा बोर्डवरती डिस्कस करूयात आणि त्यानंतर आपण मग काय म्हणूयात की सेन्स बोर्डवरती घेऊ आपल्या ज्या पीडीएफ आहे त्याच्यामध्ये बघूयात. ठीक आहे. आपण पेज एक ऍड करूयात. तुम्हाला मूल्य आणि वृत्ती याच्यातला फरक समजला असेल अशी मी आशा करतो. त्यानंतर आता आपण पुढे बघूया की नैतिकता आणि नीतिमत्ता याच्यात फरक काय आहे. नैतिकता म्हणजे काय? मोरॅलिटी. नैतिकता म्हणजे काय? मोरॅलिटी. आणि नीतिमत्ता म्हणजे काय? एथिक्स. या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या लिहून घ्या वाटलं असतं. मोरल्स किंवा मोरॅलिटी आणि एथिक्स. नीतिमत्ता म्हणजे काय? एथिक्स. ही संकल्पना काय आहे? फरकाचा पहिला मुद्दा असेल ही संकल्पना काय आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट बघूयात की कोणत्या पातळीला ती असते. त्यानंतर तिचं पालन का केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर चौथा आपण अभ्यासूयात की पालन केलं नाही तर काय होतं. पालन केलं नाही तर काय. आणि नंतर आपण त्याचं काय म्हणूयात की त्याचं स्वरूप, त्याची जी काही प्रगल्भता आहे ती चेक करूया दोन्हींची. त्या तुलना करू शकतो आणि शेवटी आपण उदाहरणं बघूयात. ठीक आहे. आपण पीपीटी मध्ये आपल्या पीडीएफ मध्ये व्यवस्थित बघूयात. आता फक्त वरून ही संकल्पना समजून घ्या. अगोदर मी सांगितलं त्याप्रमाणे की नैतिकता जी आहे ती व्यक्तिगत मूल्य आहे, व्यक्तिगत पातळीवरील मूल्य जे आपण मागाच्या आंतरसंबंधामध्ये बघितलं की जेव्हा तुम्ही काय म्हणूयात की की एखाद्या कृतीची किंवा वर्तनाची, कृती वर्तन सेम योग्य अयोग्यता किंवा योग्य अयोग्यता, योग्य अयोग्यता, योग्य की अयोग्य ती कृती ही व्यक्तिगत मूल्यांच्या आधारे ठरवता. आधारे ठरविता किंवा तपासता त्यावेळेस ती काय असते? नैतिकता. आणि हेच ज्यावेळेस एखाद्या कृतीची योग्य अयोग्यता तुम्ही समाजमान्य मूल्यांच्या आधारे तपासता. समाजाने मान्य केलेली मूल्य समाजमान्य मूल्यांच्या आधारे
समाजाच्या मानकांच्या आधारे, समाजमान्य मूल्यांच्या आधारे तपासता, त्यावेळेस ही तुमची नीतिमत्ता ठरते. म्हणजेच काय, की हे जे काही नीतिमत्ता आहे ती व्यक्तिगत पातळीवरील असते, ती वैयक्तिक किंवा व्यक्तिगत पर्सनल आणि इंडिव्हिज्युअल लेवलला राहते. ही जी काय आहे ती समाजाच्या पातळीवर असते. म्हणजे समाज पातळीवरील मूल्य आहेत, ती व्यक्तिगत पातळीवरील मूल्य आहेत. ठीक आहे. आता दुसरा पॉईंट बघितला, ही पातळी झाली. तिसरा पॉईंट, त्यांचं पालन का केलं जातं? कारण की व्यक्तीला तसं वाटतं की ते करणं योग्य आहे. म्हणजे पातळी म्हणण्यापेक्षा आपण त्याला स्रोत म्हणूयात. यात स्रोत काय आहे? की व्यक्ती स्वतः आहे. ठीक आहे. म्हणजेच स्रोत हा आंतरिक आहे. तर या बाजूला व्यक्ती स्रोत नाही, तर समाज हा स्रोत आहे नीतिमत्तेचा. समाज स्रोत आहे, म्हणजेच स्रोत हा बाह्य आहे, एक्सटर्नल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं पालन का केलं जातं? तर व्यक्तीला तसं वाटते की तसे करणे, की ते करणे योग्य आहे. ती जी काही करत आहे, जे योग्य तिला वाटत आहे, ते योग्य आहे असं तिला वाटतं, म्हणून ती त्याचं पालन करते. ते करणे योग्य आहे म्हणून ती तिचं पालन करते. ठीक आहे. आणि इथं नीतिमत्तेमध्ये आपण काय म्हणू शकतो? पालन का केलं जातं? कारण की समाजमान्य ती गोष्ट असते. समाजाला ती गोष्ट, ती बाब जी आहे ती योग्य वाटते, समाजाला योग्य वाटते, त्यामुळे तिचं पालन केलं जातं. ठीक आहे. पालन केलं नाही तर काय होईल? तर व्यक्तीला अपराधीपणाची भावना येते. पालन जर केलं नाही तर अपराधीपणा वाटतो. आणि नीतिमत्तेचं जर तुम्ही पालन केलं नाही तर तुम्हाला सामाजिक बहिष्काराला देखील सामोरं जावं लागू शकतं. तुमच्यावरती सामाजिक बहिष्कार टाकला जाऊ शकतो. ठीक आहे. ही उदाहरणांच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, याचं स्वरूप आणि प्रगल्भता कशी असते? जी नैतिकता असते ती व्यक्तीबरोबर विकसित झालेली असते. म्हणजे नीतिमत्तेच्या तुलनेत ही सापेक्षतेनं म्हणतोय त्याच्या तुलनेत, काय, नीतिमत्तेच्या तुलनेत ही जी काय आहे ती, काय म्हणूयात, की तेवढी प्रगल्भ नसते. नीतिमत्तेच्या तुलनेत ती तेवढी प्रगल्भ नसते. कारण की ही व्यक्तीबरोबर विकसित झालेली आहे. मात्र नीतिमत्ता जी आहे ती समाजाबरोबर उत्क्रांत झालेली आहे. हळूहळू टाइम टेस्टेड आहे. वेळ काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली आहे. त्यामुळे ती बहुतांश वेळा अधिक प्रगल्भ असते. ही जर अधिक प्रगल्भ असेल, समाजामध्ये आपल्याला व्यवस्था कायम ठेवायची असेल, तर व्यक्तीचं वर्तन, एका सनदी सेवकाचं वर्तन हे सामाजिक नीतिमत्तेनुसार तिच्याशी सुसंगत असं असलं पाहिजे. ठीक आहे. हे कॉन्फ्लिक्टिव्ह सिच्युएशन मध्ये काय असतं आपण ते पुढे बघूयात. त्यांचं स्वरूप मी म्हटलं ती तेवढी प्रगल्भ नसते, ही अधिक प्रगल्भ असते, ती अधिक वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते. कारण की ती समाजाच्या पातळीवरील आहे, ती काळानुसार उत्क्रांत झालेली आहे. ठीक आहे. ही मात्र व्यक्तीबरोबर डेव्हलप झालेली आहे, त्यामुळे ती काहीशी अप्रगल्भ असू शकते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, त्याची उदाहरणं जर पाहायची झाली तर आपण असं म्हणू शकतो की नैतिकता, तुम्ही नास्तिक आहात, ही तुमची व्यक्तिगत नैतिकता आहे. तुम्ही सनदी सेवक म्हणून नास्तिक, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये जर असाल तर ती तुमची नैतिकता. मात्र सामाजिक आणि राजकीय सामाजिक जीवनामध्ये तुम्ही सर्व धर्मांचा आदर करणं, सर्व देवांचा, ईश्वरांचा आदर करणं, हे तुमचं सार्वजनिक नीतिमत्तेतून आलेलं कर्तव्य असते. ठीक आहे. काय म्हणूयात की दुसरं, की समलैंगिक विवाह, समलैंगिक अभिमुक्तीला तुम्ही मानत असाल. समलैंगिक संबंध म्हणजे काय, की होमोसेक्सुअल रिलेशनशिप्स, त्याला तुम्ही मानत असाल. मात्र आपला समाज म्हणून या संबंधांना तेवढं मानत नाही. म्हणजे जो काय, काय म्हणूयात, की नवते सिंग झोर वगैरे जे खटले आले त्यानंतर या गोष्टींना थोडी मान्यता आता मिळू लागली आहे. म्हणजे ती आता ती सामाजिक, काय म्हणूयात, की समाजाच्या पातळीवर जी नीतिमत्ता असते ती हळूहळू बनत आहे. पण ती सुद्धा सुप्रीम कोर्टच्या जजमेंट नंतर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, की भिन्नलिंगी संबंध ही आपल्या समाजाची सध्याची मानसिकता आहे, म्हणजे ती नीतिमत्ता आहे. किंवा विवाह जे आहे, विवाह ही एक महत्वाची आणि पवित्र संस्था जर आपला समाज मानतो, तर तो भिन्नलिंगी विवाहाला मान्यता देतो. ठीक आहे. मी काय म्हणतोय, भिन्नलिंगी विवाह, हेट्रोसेक्सुअल मॅरेजेस, हे आपल्या समाज पातळीवरील मान्य असलेलं मूल्य आहे, भिन्नलिंगी विवाह. मात्र तुमची व्यक्तिगत जे मूल्य आहे ते असू शकतं की समलैंगिक विवाह हे असले पाहिजे, की समलैंगिकांमधील विवाह, होमोसेक्सुअल मॅरेजेस, म्हणजे काय म्हणू त्याला आपण, समलैंगी विवाह.
म्हणजे दोन मुलींमध्ये विवाह होणं किंवा दोन मुलांमध्ये, ही तुमची काय आहे, तुमचं पर्सनल व्हॅल्यू आहे, ही तुमची इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू आहे, ती समलैंगिक विवाह मग ही तुमची नैतिकता झाली. पण समाजाच्या पातळीवरील ते मूल्य अजून तेवढं मान्य पावलेलं नाहीये आणि त्याच्यामुळं समाजाच्या पातळीवर मूल्य काय आहे, भिन्नलिंगी विवाह. मग ही झाली सामाजिक नीतिमत्ता. आणि व्यक्तिगत नैतिकता काय आहे, भिन्नलिंगी विवाह किंवा भिन्नलिंगी संबंध, हे समाजाच्या पातळीवरील मूल्य असू शकतं. पण समलैंगिक अभिमुखता या गोष्टीला तुम्ही महत्व देत असू शकताय. तुम्ही व्यक्तिगतरित्या नास्तिक असू शकताय, मात्र समाज हा धार्मिक आहे, तर समाजाच्या पातळीवर ते मूल्य आहे. समाजाच्या पातळीवर मूल्य सहिष्णुता हे आहे. ठीक आहे. म्हणजे समाज आणि व्यक्तिगत पातळीवर या गोष्टी बदलत राहतात, या गोष्टी वेगळ्या असतात. मग याच्या वेळेस याच्यामध्ये काही वेळेस संघर्ष होऊ शकतो. मग अशा वेळेस जी काही समाजमान्य मूल्य असतात ती काहीशी प्रगल्भ असतात, समाजाच्या स्थैर्यासाठी, ऑर्डरसाठी ती महत्वाची असतात. पण काही वेळेस आता सतीप्रथा जी आहे, हे देखील समाजाच्या पातळीवरील मूल्य होतं. बालविवाह असेल, हे देखील समाजाच्या पातळीवरील मान्य असलेलं मूल्य होतं. मग या गोष्टींना, ह्या ज्या काही व्यक्तिगत नैतिकता चांगली असणाऱ्या ज्या काही व्यक्ती होत्या, राजाराम मोहन रॉय असतील, मग त्यांच्या व्यक्तिगत नैतिकतेनं या नीतिमत्तेला आव्हान दिलं आणि सतीप्रथा बेकायदेशीर ठरवण्यात आली आणि पुढल्या काळात सतीप्रथा संपल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे व्यक्तिगत नैतिकता देखील नीतिमत्तेला आव्हान देते आणि काही वेळेस सकारात्मक बदल घडवून आणत असते. ठीक आहे. मग असा हा फरक आहे. आपण तो आपल्या पीडीएफ मधून बघूयात. त्या गोष्टी आपण अभ्यासल्या. की हा फरक काय काय आहे. ठीक आहे. नैतिकता म्हणजे काय, मोरॅलिटी किंवा मोरल्स, आणि नीतिमत्ता म्हणजे एथिक्स. तर यांच्या व्याख्या काय, की योग्य अयोग्य यासंबंधी व्यक्तीनं स्वतःसाठी घालून घेतलेली मानके, मानके म्हणजे स्टँडर्ड्स, म्हणजेच काय, व्यक्तिगत पातळीवरील मूल्य. म्हणजे एखादी गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे, एखादं वर्तन योग्य आहे की अयोग्य आहे, हे तुम्ही तुमच्या व्यक्तिगत मूल्यांच्या आधारे ठरवता. तुमच्या ज्या पर्सनल बिलीफ्स आहेत ना, त्याच्या आधारे ठरवता. त्यावेळेस ही नैतिकता. आणि समाजाच्या पातळीवरील जे मानदंड आहे, सोसायटल स्टँडर्ड्स, समाजाच्या पातळीवरील मूल्य, त्या आधारे जेव्हा तुम्ही ठरवता की एखादी कृती ही किंवा वर्तन ही नैतिक आहे की अनैतिक, त्यावेळेस ती नीतिमत्ता. ठीक आहे. समाजमान्य मूल्यांच्या आधारे. म्हणजे ह्याच्यामध्ये व्यक्ती हा स्रोत आहे, आंतरिक असते ही गोष्ट. त्यात समाज हा स्रोत आहे, ही बाह्य असते. पालन का केलं जातं, स्वतःचा विश्वास असतो की ते तसं करणं योग्य आहे. तिथं नीतिमत्तेचं पालन का केलं जातं, की म्हणजे समाजानुसार तसं करणं योग्य असतं. समाजाने त्या गोष्टीला मान्यता दिलेली असते. त्याची लवचिकता कशी आहे, की ही वैयक्तिक असल्यानं ती बदलत असते आणि ती व्यक्तिसापेक्ष अधिक असते. व्यक्तीबरोबर ती बदलते नैतिकता. का तर ते व्यक्तिगत पातळीवरील मूल्य आहे ना. आणि नीतिमत्ता ही सामाजिक असते आणि त्यामुळे ती तुलनेनं अधिक वस्तुनिष्ठ असते. आणि त्यामुळे ती अधिक प्रगल्भ देखील असल्याचं आपल्याला काही वेळेस पाहायला मिळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, नास्तिक नसणं किंवा तोकडे कपडे घालणं, हे तुमचे व्यक्तिगत मत असू शकतं, व्यक्तिगत मूल्य असू शकतं. ठीक आहे. किंवा समलैंगिक अभिमुखता ठेवणं किंवा समलिंगी विवाहाचा पुरस्कार करणं, या तुमचे व्यक्तिगत व्हॅल्यूज आहेत, व्यक्तिगत मूल्य आहेत, ती तुमची नैतिकता झाली. मात्र समाजाच्या पातळीवर मूल्य काय आहेत, तर भिन्नलिंगी विवाह असेल किंवा सहिष्णुता असेल, धार्मिकता असेल, सर्व धर्मांचा आदर करणं असेल, हे समाजमान्य पातळीवरील मूल्य आहे. ठीक आहे. मग हा नैतिकता आणि नीतिमत्ता याच्यामधला फरक आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची अजून आपल्याला याच्यात उदाहरण म्हणून सांगता येऊ शकते, की म्हणजे ह्या आपल्या पीडीएफ मध्ये मी पुढे दिलेलीच आहे, की नीतिमत्ता आणि नैतिकता याच्यामध्ये काही वेळेस संघर्ष होऊ शकतो. कसा? मग याच्यासाठी आपण 2-3 उदाहरणं घेऊ शकतो. की समज की एक बचाव पक्षाच्या वकिलाचं उदाहरण तुम्हाला सगळीकडे मिळतं. तेच आपण त्याच्यात आधारित तुम्हाला सांगतो. बचाव पक्षाचे वकील आणि एक क्रूर दहशतवादी, आणि क्रूर दहशतवादी नाहीये, क्रूर गुन्हेगार म्हणूयात. ठीक आहे. बचाव पक्षाचे वकील आणि एक क्रूर गुन्हेगार, एक बलात्कार केलेला, एका महिलेचा क्रूर पद्धतीने बलात्कार केलेला एक क्रूर गुन्हेगार आहे. आपल्या सर्वांमध्ये बलात्कार करणं हे एकदम काय म्हणा, एक घृणास्पद आणि एकदम सर्वांमध्ये हा एक क्रूर गुन्हा आहे. ठीक आहे. मग ह्या वकिलांचं हे मत तेच आहे, की असं जे काही वाईट कृत्य करणारी व्यक्ती आहे ना, असा कृत्य करणारा, दुष्कृत्य करणारा हा जो काही व्यक्ती आहे, क्रूर गुन्हेगार, त्याला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. या क्रूर गुन्हेगाराला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. हे बचाव पक्षाच्या वकिलांचं वैयक्तिक मत आहे किंवा वैयक्तिक मूल्य आहे. त्यांचं पर्सनल व्हॅल्यू तशी आहे, की या क्रूर गुन्हेगाराला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. पण ज्या वेळेस हा क्रूर गुन्हेगार हा बचाव पक्षाचा क्लायंट आहे,
त्यावेळेस त्या बचाव पक्षाच्या वकिलाचं काम आहे की त्या क्रूर गुन्हेगाराचा बचाव करणे. मग हे जे काय त्यांचं काम आहे ते सामाजिक नीतिमत्तेनुसार येतं. ते त्यांचं लीगल एथिक्स सांगतं. विधी नीतीशास्त्र त्यांना सांगतं की बचाव पक्षाच्या वकिलानं त्या गुन्हेगाराचा बचाव करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. ठीक आहे. मग तुमची वैयक्तिक नैतिकता काही असली तरी तुमची सार्वजनिक जी नीतिमत्ता आहे त्यानुसार तुमचं वर्तन हे महत्वाचं ठरतं. दुसरं एक उदाहरण आपण पहिल्या लेक्चरलाही बघितलेलं की डॉक्टर आणि एखादा दहशतवादी असेल. डॉक्टर आणि जखमी दहशतवादी. आता या दहशतवादी व्यक्तीनं बॉम्बस्फोट घडवून चांगल्या हत्या घडवून आणलेल्या आहेत. लोकांवरती फायरिंग केलेली आहे. आता हा जखमी अवस्थेत आहे. तर डॉक्टरचं वैयक्तिक मत असं आहे, व्यक्तिगत मूल्य किंवा त्याची वैयक्तिगत नैतिकता अशी आहे की या दहशतवाद्याला जगण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यानं इतक्या लोकांचा निर्गुणपणे हत्या आणि कत्तली केलेल्या आहे. मात्र डॉक्टर म्हणून ज्यावेळेस तो जखमी दहशतवादी त्यांच्याकडे येत आहे त्यावेळेस त्या डॉक्टरांना त्याच्याकडे फक्त पेशंट म्हणून बघणं, रुग्ण म्हणून बघणं आणि त्याला बरं करण्याचा प्रयत्न करणं हे डॉक्टरांचं सार्वजनिक असलेल्या नीतिमत्तेतून आलेलं कर्तव्य आहे. म्हणजेच मेडिकल एथिक्सनुसार ते डॉक्टरांनी तसं वागणं. त्यांचं व्यक्तिगत नैतिकता काही असली तरी त्यांनी त्यांच्या मेडिकल एथिक्सनुसार कृत्य करणं गरजेचं असतं, वर्तन करणं गरजेचं असतं. मग नैतिकता आणि नीतिमत्तेत अशा काही वेळेस काय म्हणतात की द्विधा एक कॉन्फ्लिक्ट क्रिएट होत असतो. किंवा अजून एक उदाहरण दिलं जातं की तुम्ही सनदी सेवक आहात आणि तुमच्यापुढे एखादी महिला, एक गरजू महिला आली आणि एक प्रशासकीय अधिकारी तुम्ही आहात की राशन जे काही वाटप होतं त्याच्यामध्ये असलेले त्या विभागात आणि एक गरजू महिला आली मात्र तिचं राशन कार्ड जे आहे ते आधारशी लिंक नाहीये. मात्र जोपर्यंत म्हणजे ज्या व्यक्तीचं राशन हे आधारला लिंक नाही अशांना धान्य वाटप करू नये असा जर सरकारी नियम असेल तर तुम्ही त्या गरजू महिलेला जी उपाशी आहे धान्य वाचून, अन्न वाचून, मग अशा महिलेला तुम्ही ती मदत ती काय म्हणूया ती राशन नाकारणार का? मग ही तुमची द्विधा आहे. तुमचं पर्सनल व्हॅल्यू, तुमचं व्यक्तिगत मूल्य वेगळं असू शकतं आणि की तुमचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एथिक्स नियमांचं पालन करणं ते वेगळं असू शकतं. मग याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट आहे. अशा वेळेस तुम्ही काय करणार? किंवा तुम्ही नास्तिक आहात आणि त्याच वेळेस तुम्हाला तुमचं सनदी सेवक म्हणून काम करत असताना सर्व धर्मांचा आदर करणं किंवा ईश्वरी, धार्मिकता दर्शवणं या गोष्टी कराव्या लागत असतील. ठीक आहे, मग या दोन गोष्टींमध्ये कॉन्फ्लिक्ट आहे. अशा वेळेस तुमचं वर्तन कसं असलं पाहिजे? तर साधारणपणे महत्वाची गोष्ट काय असते, की जे एथिक्स आहे, नीतिशास्त्र, नीतिमत्ता ही समाजमान्य पातळीवर असते ना, ती अधिक प्रगल्भ असते का? ती काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली असते. ती काळानुसार उत्क्रांत झालेली असते. त्यामुळे ती अधिक वस्तुनिष्ठ, अधिक प्रगल्भ असते. आणि ही जी काही नैतिकता आहे, ती व्यक्तिगत पातळीवरील आहे. म्हणजेच ती व्यक्तिसापेक्ष आहे. म्हणजे माझी नैतिकता वेगळी असेल, तुमची नैतिकता वेगळी असेल. तुम्ही तुमच्या नैतिकतेनुसार वागू लागलात, मी माझ्या नैतिकतेनुसार वागू लागलो, तर समाजात गोंधळ माजेल, अराजकता माजेल, अव्यवस्था होईल. आणि त्यामुळे हे जर होऊन द्यायचं नसेल, तर आपण समाजमान्य नीतिमत्तेनुसार वागलं पाहिजे. ठीक आहे. असं एका अधिकाऱ्याकडून अपेक्षित असतं. त्यानं समाजमान्य नीतिमत्तेचं पालन करावं. आणि समाजमान्य नीतिमत्तेनुसार ज्यावेळेस पालन करतो एखादी व्यक्ती, त्यावेळेस समाज देखील त्याला स्वीकृती देतो. कारण की ते समाजानं मान्य केलेल्या गोष्टी आहेत. लोक सुद्धा त्या कृतीला, त्या वर्तनाला लगेच ऍक्सेप्ट करतात. पण तुम्ही तुमचं एकट्यातच घोडं जर दामटलं, तर त्याला स्वीकृती मिळेल त्याची हमी नसते. ठीक आहे. या गोष्टी महत्वाच्या असतात. आपल्या पीडीएफ मध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत मी. ठीक आहे. की नीतिमत्ता आणि नैतिकता यांमध्ये जर संघर्ष असेल तर सनदी सेवकानं ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत बरं का. सनदी सेवकानं वैयक्तिक नैतिकतेला तिला सार्वजनिक नीतिमत्तेच्या आड आणता कामा नये. अशा वेळेस तुम्ही समाजमान्य नीतिमत्तेचंच पालन करणं अपेक्षित असतं का? तर समाजात एकसूत्रता, स्थैर्य आणि व्यवस्था राखण्यासाठी. तुम्ही जर वैयक्तिक नैतिकतेचं पालन केलं, कारण की वैयक्तिक नैतिकतेमध्ये तुमच्या स्वविवेकाला वाव असतो. समाजात गोंधळ वगैरे होऊ शकतो. ठीक आहे. या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि या तुम्ही आपल्या पीपीटी मधून सगळ्या व्यवस्थितरित्या वाचाल. ठीक आहे. मग आजच्या लेक्चरमध्ये तुमच्यासाठी क्वेश्चन्स काय आहेत किंवा पीपीटी मध्ये आपण एकदा गो थ्रू करूयात आणि त्यानंतर मी तुम्हाला क्वेश्चन देतो. आपण बघितलं. ठीक आहे. हा दुसरा आपला चॅप्टर. याच्यामध्ये आपण व्याख्या बघितली की काय, की मानसिक रचिता आहे जी वर्तन नियमनासाठी साधन म्हणून कार्य करतात. ठीक आहे. त्यानंतर याचं महत्व बघितलं की काय आहे, अमूर्त स्वरूपाची आहे, त्यांना मोजमाप करता येत नाही आणि ती अमूर्त स्वरूपाची आहे. ती कशाची बनलेली असतात? ती कशाची बनलेली आहेत? विश्वास असेल, भावना असेल, वर्तणूक कल असेल. त्यानंतर विश्वासाची व्याख्या, विश्वासाचे प्रकार आपण बघितले. श्रद्धा म्हणजे काय, गाभा विश्वास म्हणजे काय, त्यानंतर भावना म्हणजे काय, तर गट्टेल दिलेली प्रतिक्रिया असते. ठीक आहे. त्याची आपण उदाहरणं बघितली. त्यानंतर वर्तणूक कल आणि त्यानंतर मी सांगितलं की एक गोष्ट दुसऱ्याला कशी प्रोसीड करत असते. ठीक आहे. त्या गोष्टी आपण बघितल्या. त्यानंतर याची वैशिष्ट्य स्थितीशील, गतिशील,
हे आपण बघितलं. हे संस्कृती विशिष्ट सार्वत्रिक सार्वत्रिक म्हणजे स्थलकाल परत्वे बदलत नाही. सांस्कृतिक विशिष्ट म्हणजे संस्कृती परत्वे बदलणाऱ्या गोष्टी. ठीक आहे. त्यानंतर निरपेक्ष विरुद्ध सापेक्ष म्हणजे काय हे आपण अभ्यासलं. वाम मधील आंतरसंबंध काय आहे तो आपण पाहिला. ठीक आहे. वाम मधील आंतरसंबंध काय तो पाहिला. मूल्य म्हणजे काय ते पाहिले. मूल्यांचे प्रकार पाहिले. ठीक आहे. त्यानंतर आपण नैतिकता नीतिमत्ता यांच्यातला संबंध काय तो अभ्यासला आणि त्यानंतर सदस्य हे या पुढल्या गोष्टी आपण उद्याच्या लेक्चरमध्ये अभ्यासू. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला सगळं क्लिअर असेल आणि जर काय अडचणी असतील तर तुम्ही मला विचाराल. ठीक आहे. माझा तुम्हाला एक कॉन्टॅक्ट नंबर एकदा देऊन ठेवतो. तुम्हाला जर काही जरी अडचण आली तर तुम्ही मला विचाराल, पण मनात तुमच्या शंका आणि डाऊट ठेवणार नाहीत. ठीक आहे. तर मला तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे. किंवा माझा ईमेल आयडी आहे bnjite123@gmail.com. ठीक आहे. तुमच्या ज्या काही क्लास असाइनमेंट्स वगैरे आहेत त्या तुम्ही माझ्या मोबाईल क्रमांकाच्या व्हॉट्सअपवरती पाठवू शकता. ठीक आहे. आणि त्याच्यावरती मी तुम्हाला ते चेक करून देईल. असाइनमेंटचा क्वेश्चन द्यायचा राहिला. एक मिनिट मी पाहतो. स्लाइडमध्ये असायला हवा आपल्या पीपीटी मध्ये. हा तुमचा आजचा क्वेश्चन आहे आजच्या असाइनमेंटसाठीचा, की हा पीवायक्यू आहे की इन डिफेन्स सर्व्हिस पेट्रियटिझम मीन्स लेईंग डाऊन वन्स लाईफ फॉर द कंट्री. व्हॉट डू यू थिंक पेट्रियटिझम इन डेली लाईफ. म्हणजे संरक्षण सेवामध्ये संरक्षण दलासाठी देशभक्ती काय आहे की देशासाठी बलिदान देणं. मग दैनंदिन जीवनामध्ये देशभक्ती म्हणजे तुमच्यामध्ये काय. मी जे काय सांगितलं की फंडामेंटल ड्युटीज, त्या गोष्टी तुम्हाला इथं सांगायच्या आहेत. अगोदर तुम्ही देशभक्ती म्हणजे काय ते सांगाल आणि त्यानंतर तुमच्यासाठी किंवा दैनंदिन जीवनामध्ये सामान्य नागरिकांसाठी देशभक्ती काय आहे. कर भरणं, पर्यावरण संरक्षण, वन्यजीवांचं असेल किंवा महिलांप्रती आदर असेल किंवा सांस्कृतिक वैविध्य जपणं असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये एकदम बिनधास्तपणे लिहू शकता. ठीक आहे. ही तुमची क्लास असाइनमेंट आजची असणार आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण इथपर्यंत गोष्टी बघितल्या. राहिलेल्या गोष्टी आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात. ठीक आहे. थँक्यू सो मच.